नमस्कार मित्रांनो, नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आपण हे जे सिरीज चालू केलेली आहे ना, मागच्या सिरीजमध्ये आपण बघतोय की त्याच्यामध्ये बीजगणित पार्ट 1 जो आहे मॅथमॅटिक्सचा किंवा गणित भाग 1 जो आहे तर ते बघतोय। त्याच्यासोबतच हे आपण नवीन सिरीज चालू केलेली आहे तर इंग्लिश ग्रामरच्या रिलेटेड आहे। तुम्हाला बोर्डाला 80 मार्काचा पेपर आहे तर त्या संदर्भामध्ये किंवा त्या परीक्षेमध्ये बोर्डाच्या इंग्लिशच्या पेपरला बऱ्याच प्रकारामध्ये तुम्हाला ग्रामर विचारलं जातं। त्यामध्ये खूप सारे चॅप्टर्स आहेत किंवा बरेच सारे असे लेसन्स आहेत, ग्रामरमधले चॅप्टर्स आहेत की ते आपल्याला अभ्यास करायचा आहे। त्याच्यावरती प्रश्न असतात परीक्षेमध्ये, प्रश्न कशा पद्धतीचे असतात आणि ते टॉपिक कोणते आहेत हे सर्वांचं बद्दल आपण या सिरीजमध्ये इन्फॉर्मेशन घेणार आहे आणि स्टेप बाय स्टेप छोटे छोटे व्हिडिओज असणार आहेत। त्या सर्व व्हिडिओचा तुम्ही अभ्यास व्यवस्थित करा आणि निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचे मार्क्स भेटणार आहेत। तर तोपर्यंत हा व्हिडिओ लाईक करा ह्या व्हिडिओला, तसेच तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा किंवा ते मागचे व्हिडिओ शेअर करा, त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय। त्याच्यानंतर परत एक गोष्ट आहे की जर चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या मराठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या हे मराठी चॅनल आहे ना एक्सप्लोर करण्यासाठी काय करा, हेल्प करा। ओके, तर आपण आजचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ आहे इंग्लिश ग्रामरचा फर्स्ट टॉपिक, तो एकदम महत्त्वाचा आहे। त्याच टॉपिकच्या रिलेटेड बरेच टॉपिक काय कव्हर होतात किंवा कव्हर होत असतात, त्यामुळं हा टॉपिक व्यवस्थित अभ्यास करा। सिंपल आपण इथं एक्सप्लेन करणार किंवा सिंपल पद्धतीने आपण जाणार। तर तो पहिला टॉपिक आहे आपला, तर तो आहे टेन्स। ओके, टेन्समध्ये आपण जर टेन्सचा विचार करायला गेला तर आपल्याला काय समजतं की आपल्याला माहिती आहे टेन्स म्हणजे काय, काळ। तर काळात आपण काळाचे प्रकार माहिती आहेत आपल्याला, त्याचे सबटाईप्स वगैरे माहिती आहेत। तर हे झाले कसे प्रकार करण्याची गरज काय पडली, तर या सगळ्यांची इन्फॉर्मेशन घेऊया। तर टेन्समधून आपल्याला दोन गोष्टी समजतात। पहिली गोष्ट काय समजते तर आपल्याला टाईम समजतो। टेन्समुळे काय समजते आपल्याला, टाईम। एखादी ॲक्शन आहे किंवा एखादी क्रिया आहे तर ती क्रिया आपण करतोय तर ती कोणत्या काळामध्ये करतोय, पास्टमध्ये करतोय, प्रेझेंटमध्ये करतोय का फ्युचरमध्ये करतोय। त्याच्यामध्ये सिंपल समजायचं झालं तर प्रेझेंट म्हणजे टुडे। ओके, टाईम कोणता असतो मग 3 प्रकारचा असतो। प्रेझेंट असतो टाईम, त्याच्यानंतर पास्टमध्ये टाईम असतो आपला आणि फ्युचरमध्ये सुद्धा आपण टेन्सचा काय सॅग्रिगेशन करू शकतो किंवा डिफरन्स करू शकतो। टाईम म्हणजेच प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट म्हणजेच आजचा काळ, टुडे, बरोबर आहे, टुडे। त्याच्यानंतर पास्ट म्हणजे यस्टरडे आणि फ्युचर म्हणजे टुमॉरो। ओके, हे अशा पद्धतीने आपण टेन्समुळे काय समजतं आपल्याला, एकतर टाईम समजतं, बरोबर आहे। दुसरी गोष्ट आहे टेन्समुळे आपल्याला अजून एक गोष्ट समजते की आपलं जे काम आहे, आपण जे करणारी क्रिया आहे ती क्रिया नेमकी चालू आहे का कंप्लीट झालेली आहे का इनडिफिनिट अनिश्चित आहे ती क्रिया। तर या तिन्ही गोष्टी, ह्याच्यापेक्षा अजून एक गोष्ट आहे की परफेक्ट कंटिन्युअस, ती जी गोष्ट आहे ही सगळ्या गोष्टी कळत असतात। फॉर एक्झाम्पल आपण म्हटलं इनडिफिनिट आहे, आपली ॲक्शन काय इनडिफिनाईट आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर पुढची कोणती असते आपली, वर्क कोणतं असतं, कंडिशनमध्ये असतं आपलं वर्क, तर कंटिन्युअसमध्ये असतं आपलं। ॲक्शन कोणती असते, कंटिन्युअस असते, किंवा आपली ॲक्शन कशामध्ये असू शकते, परफेक्ट झाले म्हणजे परफेक्ट म्हणजे कंप्लीट झाले। एकतर आपली ॲक्शन अनिश्चित असते, आपण जे कार्य करतो ते कार्य कसं असतं, अनिश्चित असतं, आपण सांगू शकत नाही ते कंप्लीट झालेलं आहे का चालू आहे, बरोबर आहे। कंटिन्युअसमध्ये आपण एखादी ॲक्शन, आपली एखादी क्रिया काय असते, चालू असते, बरोबर आहे, किंवा एखादी आपली जी क्रिया आहे ती काय झालेली असते, पूर्ण झालेली असते, बरोबर आहे ना। ह्या प्रकारे आपण टेन्सला काय करू शकतो, डिवाइड करू शकतो। पहिलं टाईम आहे, टाईमच्या बेसिसवर प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स, आणि वर्कच्या बेसिसवरती इनडिफिनिट म्हणजे अनिश्चित असा प्रकार जो आहे। एखादं वर्क आहे किंवा ॲक्शन आहे आपली किंवा क्रिया आहे ती अनिश्चित, आपल्याला माहिती नाही की चालू आहे का पूर्ण आहे, ते कशामध्ये येणार, अनिश्चितमध्ये। त्यामुळे तसंच एखादी क्रिया चालू आहे तर तुम्ही म्हणाल ती कंटिन्युअस आहे किंवा चालू आहे। एखादं कार्य तुमचं पूर्ण झालेलं आहे तर ते कशामध्ये येणार, परफेक्ट टेन्समध्ये किंवा पूर्ण झालेले ॲक्शन असणार। म्हणून आपण म्हणतो टेन्सचे मुख्य 3 प्रकार आहेत, है ना। हे समजा मेन प्रकार आहेत टेन्सचे 3, प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स। आता ह्या तिघांना सोडून इंडिफिनाईट टेन्स, कंटिन्युअस टेन्स किंवा परफेक्ट टेन्स सोडून अजून एक प्रकार आहे टेन्सचा, तो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, बरोबर आहे। हे 4 प्रकार आणि हे 3 प्रकार, ह्या प्रत्येक टेन्सचा 4 उपप्रकार पडतात। म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट इंडिफिनिट टेन्स असतो, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो, प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतो। सेम तसंच आहे पास्ट टेन्सचं, पास्ट इंडिफिनिट टेन्स असतं, त्याच्यानंतर पास्ट कंटिन्युअस टेन्स असतं किंवा पास्ट परफेक्ट टेन्स असतं आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असतं। म्हणजे आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक टेन्सचा जो मेन प्रकार आहे त्या मेन प्रकाराचे काय पडत असतात, 4 प्रकार पडत असतात, बरोबर आहे। 4 प्रकार आहेत आपल्याकडे, 4चे किती झाले, 12 प्रकार झाले, बरोबर आहे ना। प्रेझेंट टेन्सचे 4, पास्ट टेन्सचे 4, फ्युचर टेन्सचे 4, 4 त्रिकम 12। आपल्याला 12 टेन्सचा सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे। कसे झाले प्रकार, टेन्स म्हणतो आपण काळानुसार काय कळतं आपल्याला, एकतर टाईम कळतं प्रेझेंटमधला, पास्टमधला, फ्युचरमधला, त्याच्यानंतर वर्क कळतं, आपलं अनिश्चित आहे वर्क, चालू आहे आपलं काम,
पूर्ण झालेलं आपलं काम किंवा परफेक्ट कंटिन्युअसमध्ये आपलं काम किंवा पूर्ण किंवा चालू पूर्ण म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. ह्या सगळ्यांच्या आधारावरती आपल्याला टेन्सचे 12 प्रकारामध्ये उपप्रकार झालेले आहेत. तर पहिला प्रकार आपला प्रेझेंट टेन्समध्ये बघूया. प्रेझेंट टेन्समध्ये कोणते तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं त्याचं फॉर्म्युला, त्याचे एक्झाम्पल्स आपण कोणते कोणते आहेत ते बघूयात, बरोबर आहे. पहिला प्रकार आहे तुमचा प्रेझेंट टेन्समध्ये. आपण प्रेझेंट टेन्स बघतोय. प्रेझेंट टेन्स, ओके. प्रेझेंट टेन्समध्ये फर्स्ट आहे तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्स. कोणता प्रकार आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स. परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला बऱ्याच टॉपिक कव्हर होतात ह्याच्यावरती, त्यामुळे व्यवस्थित हा टॉपिक समजून घ्या, मित्रांना शेअर करा आणि आपण एकदम सिम्पल पद्धतीने समजून घ्या. ह्याचा काय फॉर्म्युला आहे? तर अगोदर असतं इंग्लिशमध्ये सब्जेक्ट असतो, अगोदर सब्जेक्ट, त्याच्यानंतर वर्बचा कोणता फॉर्म? फर्स्ट फॉर्म. V1 म्हणजे वर्बचा फर्स्ट फॉर्म. त्याच्यासोबतच वर्बला काय लागलं असतं? यस किंवा ES लागलेलं असते, बरोबर. आणि सगळ्यात शेवटी काय असतं तुमचं? ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस V1 त्यालाच यस किंवा ES. आता यस आणि ES कधी लागतं ते सांगतो मी. आणि ऑब्जेक्ट, बरोबर आहे. क्रियापदाला यस किंवा ES कधी लागतो? वर्बला यस किंवा ES कधी लागतं? तर जर सब्जेक्ट काय असेल? थर्ड पर्सन सिंग्युलर असेल, थर्ड पर्सन सिंग्युलर जर असेल सब्जेक्ट, तर त्यावेळेस काय आता यस किंवा ES. मग थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट कोणते आहेत? तर ही, शी आणि इट. ही, शी आणि इट हे काय आहेत? थर्ड पर्सन सिंग्युलर. आता तुम्हाला पर्सनल प्रोनाउन माहिती पाहिजेत. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे हे सगळे पर्सनल प्रोनाउन आहेत. त्याच्यामध्ये सिंग्युलर आणि प्लुरल. त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवूयात आपण. त्याच्यासाठी आपण वेगळा अभ्यास करूयात. सध्याला हे लक्षात ठेवा, थर्ड पर्सन सिंग्युलर कोणते? ही, शी आणि इट. असा जर सब्जेक्ट आला तर त्याच्या पुढे आपण क्रियापदाला काय लावतो? यस किंवा ES लावतो, बरोबर आहे. हा सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट. तर एक्झाम्पल बघा काय होणार. एक्झाम्पल सगळ्यात सिम्पल एक्झाम्पल मी बघा. एक्झाम्पल सब्जेक्टमध्येच आपण आय म्हणजे सब्जेक्ट. एक्झाम्पल बघतो आपण. फर्स्ट आय, वर्बचं पहिलं फॉर्म कोणतंही घ्या. आय राईट आणि ऑब्जेक्ट असणार तुमचं आय राईट अ लेटर, बरोबर. हा झाला तुमचा सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला. सब्जेक्ट म्हणजेच आय, वर्बचं पहिलं फॉर्म आहे राईट आणि अ लेटर म्हणजेच काय तुमचं ऑब्जेक्ट आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये हे झालं सेंटेन्स तुमचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. अफर्मेटिव्ह सेंटेन्स ह्यालाच म्हणतो आपण मराठीमध्ये विधानार्थी वाक्य. ह्या विधानार्थी वाक्याचं ज्यावेळेस तुम्हाला नकारार्थी वाक्य करायचं असते, बरोबर आहे ना. दिलेल्या विधानार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य ज्यावेळेस आपण करत असतो सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये, त्यावेळेस आपल्याला 2 ऑक्झिलरी वर्ब्स वापरायचे असतात. कोणते? डू आणि डज, बरोबर आहे. मग डू कोणाच्या पुढे वापरायचं? कोणत्या सब्जेक्ट किंवा कोणते प्रकारचे सब्जेक्ट आहेत, पर्सनल प्रोनाउन आहेत, त्यांच्या पुढे डू वापरायचं. बघा आयच्या पुढं काय वापरणार तुम्ही? डू. वीच्या पुढं डू, त्याच्यानंतर यूच्या पुढं डू आणि देच्या पुढं सुद्धा डू आपण वापरत असतो. म्हणजे कसं? दे डू, आय डू, वी डू आणि यू डू. डज कुठं वापरायचं? तर थर्ड पर्सन सिंग्युलर. कोणते आहेत आपले? ही, शी आणि इट. ह्यांच्या पुढं काय वापरणार? शी वापरणार. मग हे अफर्मेटिव्ह आहे. ह्याचं निगेटिव्ह कसं होणार बघा? आय डू निगेटिव्ह वर्ड कोणता आहे? नॉट. आय डू नॉट राईट अ लेटर, बरोबर आहे. ह्याचं हे निगेटिव्ह झालं, बरोबर आहे. हे अफर्मेटिव्ह सेंटेन्स, ह्याचं निगेटिव्ह सेंटेन्स. अशा पद्धतीने अभ्यास करा. सिम्पल जाईल तुम्हाला एकदम. 4 आहेत अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह. इंटरोगेटिव्हमध्ये 2, एक तर येस नो टाईप क्वेश्चन आणि दुसरा WH क्वेश्चन, ओके. हे झालं अफर्मेटिव्ह, हे निगेटिव्ह. ह्याचंच आपल्याला काय करायचं? इंटरोगेटिव्ह क्वेश्चन करायचं. इंटरोगेटिव्हमध्ये आपण म्हटलो की येस नो टाईप असतो, त्याच्यानंतर WH क्वेश्चन असतो. येस नो टाईप आणि WH क्वेश्चन. आता हे काय भानगड आहे तर बघा, अगोदर येस नो टाईपची सुरुवात कशाने होते? हेल्पिंग वर्ब. त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते? डू. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोणतं आहे? आय डू आय. वर्ब कोणतं आहे आपलं? राईट आणि ऑब्जेक्ट अ लेटर. हे झालं तुमचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, ओके. इंटरोगेटिव्ह सेंटेन्समध्ये आपण शेवटी काय करतो? क्वेश्चन मार्क देतो. हे एकच सेंटेन्स आहे, त्याला आपण वेगवेगळ्या पद्धतीनं फॉर्म करतोय. पहिलं अफर्मेटिव्ह, दुसरं निगेटिव्ह, तिसरं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. हे झालं तुमचं येस नो टाईप क्वेश्चन्स, बरोबर आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तर आपण फक्त येस किंवा नो मध्ये देऊ शकतो. मतलब डू आय राईट अ लेटर? मी पत्र लिहितो का? येस किंवा नो. ज्यावेळेस WH क्वेश्चन किंवा WH वर्ड्सनी वाक्याची सुरुवात होते त्यावेळेस त्या वाक्याला आपण म्हणतो WH क्वेश्चन. ह्याचं कसं होणार? वाय, WH वर्ड आहे हा वाय, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ड डू, मग सब्जेक्ट आय, वर्ब काय? राईट. वाय डू आय राईट अ लेटर, बरोबर आहे. ह्याचं कसं होणार? वाय डू आय राईट अ लेटर. ह्याला मराठीमध्ये आपण असं म्हणतो मी पत्र का लिहित आहे, बरोबर आहे. मी पत्र का लिहित आहे ह्याचं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करावं लागणार आहे, बरोबर आहे. डिटेलमध्ये आन्सर द्यावं लागतं. नुसतं यस किंवा नोमधून चालणार आहे का? नाही. त्यामुळं आपण ह्या 4 प्रकारचे वाक्य बघतोय. पहिला अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि
WH क्वेश्चन किंवा WH टाईप क्वेश्चन. बरोबर आहे. काय बघितलं आपण? सिम्पल प्रेझेंट टेन्स. सिम्पल प्रेझेंट टेन्सचा फॉर्म्युला काय? सब्जेक्ट असतो, वर्बला असतो, वर्बला एस किंवा ES. आता त्याचंही थोडं घेणार आहे एक्झाम्पल पुढं. प्लस ऑब्जेक्ट असतो. एक्झाम्पल काय घेतलं आपण? आय राईट अ लेटर. आय म्हणजे आय सब्जेक्ट आहे, राईट वर्ब आहे आणि ऑब्जेक्ट आपला अ लेटर आहे. बरोबर आहे. हे कळलं. एकदा लिहा, स्क्रीनशॉट काढा. ह्याच्याच आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, इंटरोगेटिव्ह करायचं येस नो आणि WH वर्ड करायचं. हे झाले तुमचे 4 प्रकारचे वाक्य. पुढे म्हटलं की मी डू आणि डज कुठं वापरायचं? जर दिलेल्या वाक्यात आपल्याला निगेटिव्ह करायचं, दिलेल्या वाक्याला आपल्याला काय करायचं आहे? निगेटिव्ह वाक्य बनवायचं आहे. तर त्यावेळेस तुम्ही काय करणार? जे ऑक्झिलरी वर्ब आहेत ते यूज करायचे व्यवस्थित. आय, वी, यू, देच्या पुढे डू वापरणार, ही, शी आणि इटच्या पुढं डज वापरणार. बरोबर आहे. कळलं हे. आता आपण एक एक प्रकारे येस किंवा ES कुठं येतं ते बघूयात. पहिलं एक्झाम्पल्स कळलं. येस. आता सेकंड वाला बघा. थर्ड पर्सन सिंग्युलर ॲज अ सब्जेक्ट म्हणून आपण काय करूयात? यूज करूयात. ओके. बघा ही पुढं बघा कोणतं होईल ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक्झाम्पल. शी, SHE, शी, LOOK. सब्जेक्ट हा शी, वर्ब झाला तुमचा लुक आणि त्याच्यानंतर आपलं ऑब्जेक्ट काय असेल? लाईक. शी लुक लाईक हर मदर. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट राहिलेला आहे. कोणता? तर आपण म्हटलं की वर्बला एस किंवा ES लागतं. कधी? जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर. मग सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर कोणतं? इथं शी आलेले, ही, शी पैकी शी आलेले. मग हे मेन वर्ब आहे, ह्याला काय लागणार? येस लागणार. शी लुक्स लाईक हर मदर. ओके. हे झालं तुमचं करेक्ट सेंटेन्स. बरोबर आहे. शीच्या जागी ही असतं तर ही लुक्स लाईक हर ही लुक्स लाईक हिज फादर. इथं लुक्स आलं असतं. बरोबर आहे. किंवा इटचं सोडून द्या, नॉन लिव्हिंगसाठी आपण वापरतो किंवा जर जेंडर माहीत नाही त्यासाठी वापरतो आपण. कळलं हे? यस किंवा ESचा कॉन्सेप्ट. ओके. त्याच्यानंतर अजून एक्झाम्पल्स बघा. ही प्लेज क्रिकेट. बरोबर आहे. तो काय करतो? क्रिकेट खेळतो. याचा मराठी काय होणार आहे? शी लुक्स लाईक हर मदर. ती तिच्या आईसारखे दिसते. तसंच ही प्लेज क्रिकेट. तो क्रिकेट खेळतो. अशा पद्धतीने हे सेंटेन्स होणार. अजून एक एक्झाम्पल घ्या. दे राईट ऑन द व्हाईट, WHITE व्हाईट बोर्ड. ते व्हाईट बोर्डवरती लिहितात. कळलं? हे झाले तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्स. सब्जेक्ट, वर्ब, त्याला येस किंवा ES आणि ऑब्जेक्ट. आणि ह्याच वाक्याचं ज्यावेळेस आपल्याला नकारार्थी वाक्य करायचं असते, ज्यावेळेस आपण दिलेल्या वाक्यात, दिलेल्या सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यांना नकारार्थी वाक्य करतो, त्यावेळेस आपल्याला डू किंवा डज हे हेल्पिंग वर्ब वापरावे लागतात. ह्याचं निगेटिव्ह कसं होणार? शी लुक्स लाईक हर मदर. शी, ह्याचं उत्तर कसं होणार? ह्याचं निगेटिव्ह शी, निगेटिव्ह करतो आपण. शी डज. बरोबर आहे. डज कशाच्या वापरतो? ही, शीटच्या पुढं डज. शी डज नॉट लाईक हर मदर. आता तुम्हाला वाटेल की इथं कुठे शी लुक्स आहे, इथं सॉरी, शी डज नॉट लुक लाईक हर मदर. आता इथं लुक आहे तर ह्याला येस का आलं नाही? तर आपण इथं येस हे डज घेतले म्हणजेच इथं हे लुक ओरिजिनल फॉर्ममध्ये आलेलं आहे. बरोबर आहे ना? थर्ड पर्सन सिंग्युलरच्या पुढे आपण वर्बला एस किंवा ES येतो, पण त्याचंच निगेटिव्ह करत असताना येस आपण येसचा काय करतो? लोक करत असतो. अशा पद्धतीने आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स एकदम सिम्पल आहे. व्यवस्थितपणे समजून या. 2 कॉन्सेप्ट आहेत. वर्बला एस किंवा ES लागतो आणि दिलेल्या वाक्याच्या सिम्पल प्रेझेंट टेन्सचं जे वाक्य आहे त्याचं निगेटिव्ह करत असताना आपल्याला डू किंवा डज वापरावं लागतं. डू कधी वापरतो आपण? बघा. आय, वी, यू, देच्या पुढे डू वापरतो. ही, शी, इटच्या पुढं डज वापरतो. एवढंच कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये. परीक्षेमध्ये विचारलं जातं की आयडेंटिफाय द सेंटेन्स टाईप, किंवा दिलेलं तुम्हाला एक सेंटेन्स असते पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, त्याला आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये करायचं असतं. हा झाला सिम्पल प्रेझेंट टेन्स. तर हे आपण बघतोय की प्रेझेंट टेन्स, त्याच्यामधला सिम्पल प्रेझेंट टेन्स बघितलेला आहे आपण. आता या व्हिडिओमध्ये बघूया आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जो आहे तर त्याच्या नावामध्येच आहे की काय म्हणते ते? कंटिन्युअस टेन्स. बरोबर आहे ना? कंटिन्युअस म्हणजे चालू. बरोबर आहे ना? चालू. त्यानंतर प्रेझेंट म्हणजे आपला आताचा काळ जो असतो तो वर्तमान काळ. बरोबर आहे ना? तर ह्या पद्धतीनं आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, सहाय्यकारी क्रियापद, एक्झाम्पल्स कसे असतात, परीक्षेला काय येतं ते सगळं डिटेलमध्ये बघूयात. तर वर्तमान काळ आहे कोणता? चालू. एखादी ॲक्शन चालू आहे किंवा आपण या काळाचा उपयोग कधी करतो? तर एखादी ॲक्शन चालू आहे हे दाखवण्यासाठी किंवा एखादी ॲक्शन फ्युचरमध्ये करायला जाणार आहे किंवा करणार आहे, या 2 गोष्टी सांगण्यासाठी आपण काय करत असतो? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर करत असतो. त्याच्यासाठी त्याचं एक स्ट्रक्चर आहे. काय स्ट्रक्चर आहे? तर आपण अगोदर काय लिहितो? सब्जेक्ट लिहितो. सब्जेक्टच्या नंतर काय येतं तुमचं? सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब, ॲम, इज आणि आर. बरोबर आहे. त्याच्यानंतर ह्याच्यासोबत काय असतं क्रियापदाचं? चौथं रूप. त्यालाच आपण काय म्हणतो? VING. एकतर तुम्ही V4 लिहा किंवा
व्ही आय एन जी लिहा आणि त्याच्यानंतर तुमचं शेवटचं आहे ऑब्जेक्ट. अशा पद्धतीनं आपण स्ट्रक्चर बघू शकतो किंवा स्ट्रक्चर आहे कशाचं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. काय आहे, पहिल्यांदा येणार तुमचं सब्जेक्ट, त्यानंतर आहे हेल्पिंग वर्ब एम इज आर, त्यानंतर आहे व्ही फोर आणि त्यानंतर आहे शेवटचं ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने यस प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट असं स्ट्रक्चर कंप्लीट होतं. तर या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला सेंटेन्स बनवायचे असतात. आता एम इज आणि आर हे 3 हेल्पिंग वर्ब दिले आहेत. हे 3 हेल्पिंग वर्ब कशाच्या पुढे वापरायचं ते बघूया. तुम्ही आयच्या पुढं काय वापरणार, एम. आयच्या पुढं एमच आलं पाहिजे, ओके, तर सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करेक्ट होत असतं. पुढं थर्ड पर्सन सिंग्युलर जे आहेत ही, त्याच्यानंतर शी आणि इट, त्यांच्या पुढं काय येणार आहे, तुम्ही काय यूज करणार आहे हेल्पिंग वर्ब कोणतं, इज. बरोबर आहे. आयच्या पुढं एम, त्याच्यानंतर ही शी इटच्या पुढं तुम्ही वापरणार इज, थर्ड पर्सन सिंग्युलर येते हे. आणि राहिलेलं तुमचं आर. आर कशाच्या पुढे यूज करणार, वी, यू आणि दे. ह्या तिघांच्या पुढे तुम्ही, ह्या 3 पर्सनल प्रोनाउनच्या पुढे काय वापरणार तुम्ही, आर. बघा, वाक्य कधीही बोलत असताना तुम्ही आय इज असं नाही म्हणायचं किंवा आय इज कधीच येत नाही, कारण ते रॉंग कन्स्ट्रक्शन होऊन जातं. आयच्या पुढं प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये एमच येणार, हिच्या पुढे इज येणार, शीच्या पुढे इज येणार, इटच्या पुढे इज, ही शी इटच्या पुढे इज. हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, हे थर्ड पर्सन सॉरी दे थर्ड पर्सन प्लुरल आहे, दे आर, यू आर. आणि हा वी जो आहे फर्स्ट पर्सन प्लुरल आहे. पर्सनवरती जे पर्सनल प्रोनाउन आहेत, मी म्हटलं तुम्हाला पर्सनल प्रोनाउन जे आहेत ते माहिती पाहिजे. थर्ड पर्सन सिंग्युलर, थर्ड पर्सन प्लुरल, फर्स्ट पर्सन सिंग्युलर, फर्स्ट पर्सन प्लुरल, हे माहिती पाहिजे. तरी त्याच्यावरती आपण एक व्हिडिओ व्यवस्थित सविस्तर बनवणार आहे. ही सिरीज व्यवस्थित फॉलो करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर कट होऊन जातील आणि सिंपल होऊन जातील. एकदम सिंपल आहे, काहीच अवघड नाही याच्यामध्ये. बरोबर आहे ना. हा झाला स्ट्रक्चर. आता स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला सेंटेन्स क्रिएशन किंवा सेंटेन्स फॉर्म करायचं. एक्झाम्पल बघा काय होईल. एक्झाम्पल सब्जेक्ट म्हणून तुम्ही आय घ्या, सब्जेक्ट आय आला. आता आयच्या पुढे आपण काय वापरतो, एम. प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये एम, आय एम. तुम्ही एक वर्ब घ्यायचा आणि त्याला चौथा फॉर्म द्यायचं. कोणतंही वर्ब घ्या. कोणतं वर्ब घ्या तुम्ही, आय एम गोईंग, जा किंवा गो हा क्रियापद घेतला आपण, गो. गोचं चौथं फॉर्म येईल गोईंग. आय एम गोईंग टू, कुठं चाललंय तुम्ही, जे तुमचं ऑब्जेक्ट आहे ना ती तुमची क्रिया, ऑब्जेक्ट आहे ना ते इथे येणार. काय येणार ऑब्जेक्ट आहे तुमचं, आय एम गोईंग टू कोणता क्लास, योगा क्लास असेल तुमचा, इंग्लिश क्लास असेल किंवा तुमचं कराटे क्लास असेल, कुठलाही क्लासेस. हा झालं तुमचं फर्स्ट सेंटेन्स. बरोबर आहे. आता आपण बघतोय की एका सेंटेन्सचे हे झालं अफर्मेटिव्ह, ह्याचं निगेटिव्ह, त्यानंतर इंटरोगेटिव्हमध्ये येस नो आणि WH टाईप क्वेश्चन. हे 4 प्रकारचे वाक्य आपल्याला शिकायचेच आहेत आणि ती फॉर्मेशन जमलंच पाहिजे आपल्याला, कारण रायटिंग स्किलमध्ये त्याचा इम्पॉर्टन्स आहे किंवा रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला त्याची हेल्प होऊ शकते. हे झालं पॉझिटिव्ह किंवा अफर्मेटिव्ह. ह्याचं निगेटिव्ह कसं होणार, आय ॲम नॉट गोईंग टू योगा क्लासेस. सिम्पल आहे हे, फक्त तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल किंवा प्रॅक्टिस करावी लागेल. बरोबर आहे. हे पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह सॉरी अफर्मेटिव्ह किंवा निगेटिव्ह झालं. पुढचं वाक्य होईल तुमचं येस नो टाईपमध्येच, इंटरोगेटिव्हमध्येच येस नो टाईप क्वेश्चन. ॲम आय गोईंग टू योगा क्लासेस. हे झाले तुमचं इंटरोगेटिव्हमध्येच येस नो टाईप क्वेश्चन. बरोबर आहे. आता हा येस नो टाईप क्वेश्चन म्हणजे त्याचं उत्तर तुम्ही येस किंवा नो आहे. ॲम आय गोईंग योगा क्लासेस, येस किंवा नो. पुढचा आहे WH टाईप क्वेश्चन. तुम्ही एकतर वाय घ्या किंवा वेन घ्या, का जातो किंवा कधी जातो किंवा कुठे जातो, ह्याचं उत्तर तुम्हाला एक्सप्लेन करावं लागतं. येस किंवा नोमध्ये देता येत नाही. अशा वाक्यांना आपण इंटरोगेटिव्हमधलेच WH क्वेश्चन्स असं म्हणत असतो. वाय ॲम आय गोईंग टू योगा क्लासेस. हा झाला तुमचा बेस्ट फॉर्मॅट. अफर्मेटिव्ह निगेटिव्ह, ह्यालाच आपण इथं लिहितो अफर्मेटिव्ह, हे निगेटिव्ह. इंटरोगेटिव्हमध्ये तुमचं येस किंवा नो. बरोबर. आणि हे तुमचं तिसरं WH टाईप क्वेश्चन. वाय आलं, तुम्ही वेन घ्यावे, फक्त समजण्यासाठी आपण एकच घेतलेलं आहे वर्ड. हा झाला बेसिक. ओके. सब्जेक्ट एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. आपण आयच्या पुढे एम वापरतो, ही शीटच्या पुढे इज वापरतो, वी यूच्या पुढे आर वापरतो. एकच वाक्य आपण 4 फॉर्मॅटमध्ये केलेले, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह येस नो टाईप आणि इंटरोगेटिव्ह WH क्वेश्चन. बरोबर आहे. आता अजून थोडेफार आपण प्रॅक्टिससाठी एक्झाम्पल घेऊयात की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये कशा प्रकारचे एक्झाम्पल्स असतात ते तुम्ही सुद्धा प्रॅक्टिस करा. एक वर्ब घ्या आणि त्या वर्बला यूज करून नवीन नवीन सेंटेन्स तयार करायचं काय करा, प्रयत्न करा, जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये प्रश्न सुटणार नाही आणि प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीनं होऊ शकते किंवा होईल. बरोबर आहे. आता मी दुसरे एक वाक्य घेतो. बघा, सब्जेक्ट घेतलं मी दे, देच्या पुढे काय येणार मग आर, दे आर. आता वर्ब कोणते घ्या तुम्ही, दे आर प्लेइंग, प्ले वर्ब आहे त्याला ING लावलेली तुम्ही, V4 म्हटलं किंवा ING, प्लेला ING लावलं. दे आर प्लेइंग क्रिकेट, CRICKET. सब्जेक्ट दे,
ॲमिजारपैकी आर हेल्पिंग वर्ब आहे. प्ले हा तुमचा मेन वर्ब आहे, त्याला काय लागलं आय-एन-जी किंवा चौथं फॉर्म आहे. आणि क्रिकेट, दे आर प्लेइंग क्रिकेट. पुढचं एक्झाम्पल बघा दुसरं, दे घेतलं, ही घ्या किंवा शी घ्या किंवा कोणाचं तरी नाव घ्या. मी घेतो रोहित. रोहित हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे ना. रोहित एकच व्यक्ती आहे, मग एक व्यक्ती आहे, मग तिसरा आहे कोण आहे तर ही आहे, तो हिच्या पुढे आपण काय घेतो इज, म्हणजे रोहितच्या पुढे आपल्याला काय घ्यावं लागेल इज घ्यावं लागेल. रोहित इज, तो काहीतरी शिकतोय म्हणा किंवा खेळतोय म्हणा, आपण लर्निंग घेऊ LEARN. हे झालं तुमचं लर्न मेन वर्ब, ह्याला फक्त आय-एन-जी जोडायचं म्हणजे चौथा फॉर्म होतो लर्निंग म्युझिक. अर्थ काय होतो याचा, दे आर प्लेइंग क्रिकेट म्हणजे ते क्रिकेट खेळत आहेत. रोहित इज प्लेइंग म्युझिक, रोहित इज लर्निंग म्युझिक. रोहित काय करतोय म्युझिक किंवा संगीत शिकत आहे. अशा पद्धतीनं ह्याचंच तुम्हाला निगेटिव्ह जमलं पाहिजे, इंटरॉगेटिव्हमध्ये एस नो जमलं पाहिजे आणि इंटरॉगेटिव्हमध्येच डब्ल्यू सुद्धा जमलं पाहिजे. याचं कसं होणार, दे आर प्लेइंग क्रिकेट, दे आर प्लेइंग क्रिकेटचं निगेटिव्ह करणार दे आर नॉट प्लेइंग क्रिकेट, बरोबर आहे. त्याचं एस नोमध्ये आर दे प्लेइंग क्रिकेट क्वेश्चन मार्क. डब्ल्यूच कसं होणार त्याचं, वाय दे आर प्लेइंग क्रिकेट किंवा वेन दे आर प्लेइंग किंवा वेन आर दे प्लेइंग क्रिकेट किंवा वेअर आर दे प्लेइंग क्रिकेट. अशा पद्धतीनं एक तर इंटरॉगेटिव्ह आलं पाहिजे तुम्हाला, इंटरॉगेटिव्ह. सेकंड आहे तुमचं निगेटिव्ह आलं पाहिजे, त्याच्यानंतर एस नो टाईप आलं पाहिजे आणि त्याच्यानंतर WH टाईप WH तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. ओके, हे 4 फॉर्मॅटमध्ये. ह्याच्यापेक्षा अजून 2 आहेत वेगळे, त्या एस नोमध्येच निगेटिव्ह आहे, WH मध्येच निगेटिव्ह आहे. आले पाहिजेत हे प्रॅक्टिस करा व्यवस्थित, तुम्हाला येऊन जाईल. अजून एक एक्झाम्पल बघा की आता दे झालं, रोहित झाला, शी घ्या. शी सब्जेक्ट आहे तुमचा, ॲमिजारपैकी इज येणार. शी इज. आता एक नवीन वर्ब घेऊ आपण, स्पीक घेऊया. स्पीक SPEAK. स्पीक हा मेन वर्ब आहे, त्याला आय-एन-जी लावतो आपण. स्पीकिंग अँड इंग्लिश लँग्वेज LANGUAGE इंग्लिश लँग्वेज. शी इज स्पीकिंग अँड इंग्लिश लँग्वेज. हा सब्जेक्ट, हा हेल्पिंग वर्ब, हा मेन वर्बला आय-एन-जी आणि हे सगळं तुमचं ऑब्जेक्ट. सब्जेक्ट ॲमिजार V4 प्लस ऑब्जेक्ट. चालेल एक्झाम्पल्स. अजून एक एक्झाम्पल बघा, शी इज कॉमिंग हर हेअर. शी सब्जेक्ट आहे, इज हेल्पिंग वर्ब आहे. कोम COMB, कोम म्हणते त्याला, कोंब नाही, कोमिंग हर, तिचे केस, हर हेअर, ती तिचे केस काय करत आहे विंचरत आहे. शी इज स्पीकिंग अँड इंग्लिश लँग्वेज, ती इंग्लिश भाषा बोलत आहे. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स बघू शकतो. पुढे घ्या, झालं आयचं घेतलं, ही शी घेतलं. वी घ्या, वी आर. वीच्या पुढे काय घेतो आपण, वी आर ड्रिंकिंग वॉटर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हा काळ व्यवस्थितपणे समजला आहे असं अपेक्षित आहे मला, कारण सिम्पल आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा, ॲमिजार त्याच्यापैकी कशा बघा, प्रेझेंट टेन्समध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बघतोय आपण, त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर बघितलं. अगोदर सब्जेक्ट येणार, ॲमिजार हेल्पिंग वर्ब येणार, वर्बचं चौथं फॉर्म येणार आणि ऑब्जेक्ट येणार, बरोबर आहे. मग हेल्पिंग वर्ब जे आहेत ॲमिजार ते कुठं वापरतो आपण, आयच्या पुढं ॲम, ही शी इटच्या पुढं इज, वी यू देच्या पुढं आर. हे लक्षात ठेवा, ह्याला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे. ओके, आणि एक्झाम्पल्स घेतले, दे आर प्लेइंग क्रिकेट, ते क्रिकेट खेळत आहेत. रोहित इज लर्निंग म्युझिक, रोहित म्युझिक शिकत आहे. शी इज स्पीकिंग अँड इंग्लिश लँग्वेज, ती इंग्रजी भाषा बोलत आहे. शी इज कॉमिंग हर हिअर, ती तिचे केस विंचरत आहे. वी आर ड्रिंकिंग वॉटर, आम्ही पाणी पित आहोत. अशा पद्धतीनं एखादी ॲक्शन आहे प्रेझेंटमध्येच कंटिन्यू आहे किंवा चालू आहे हे दाखवण्यासाठी, किंवा एखादी ॲक्शन फ्युचरमध्ये होणार आहे हे दाखवण्यासाठी सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. फ्युचरमध्ये कसं, फॉर एक्झाम्पल बघा, एक एक्झाम्पल बघा, हे सुद्धा कंटिन्युअस टेन्समध्येच येतं, प्रेझेंट कंटिन्युअसमध्येच येतं. एक एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, आय ॲम गोईंग टू टीच, TEACH, टीच यू. आता हे जे वाक्य आहे ना, तर आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये, आता फ्युचरमध्ये का जाते ही ॲक्शन, फ्युचरमध्ये का जाते, तर आय एम गोईंग टू टीच यू, मी तुम्हाला शिकवणार आहे, मी आता तुम्हाला शिकवणार आहे. म्हणजे शिकवायची क्रिया अजून झालेली नाही, शिकवायचं अजून बाकी आहे. त्यामुळं फ्युचरमध्ये जर एखादी गोष्ट घडणार असेल त्यावेळेस सुद्धा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आपण यूज करत असतो. आणि प्रेझेंटमध्ये जर एखादी घटना चालू असेल, ॲक्शन चालू असेल, ॲक्टिव्ह असेल किंवा प्रेझेंटमध्ये कंटिन्युअस असेल, तर त्यावेळेस सुद्धा आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा आपण वापर करत असतो. अशा पद्धतीनं हा दुसरा प्रकार बघितला. हे स्ट्रक्चर पाठ करा आणि हे एवढे लक्षात ठेवा, कुठलंही वाक्य येऊ द्या, तुमचं वाक्य चुकणार नाही, परीक्षेमध्ये आरामात मार्क पडतील तुम्हाला. प्रेझेंट परफेक्ट टेन्स काय असते, तर ह्याला मराठीमध्ये आपण म्हणतो पूर्ण वर्तमान काळ. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर कधी करतो,
ज्यावेळेस एखादी घटना आता नुकतीच संपलेली आहे किंवा रिसेंट एखादी जर ॲक्शन कंप्लीट झालेली आहे आपली, तर त्यावेळेस आपण काय म्हणतो, त्यावेळेस की प्रेझेंट परफेक्ट टेन्स आपण वापरत असतो आणि त्या काळाला आपण काय म्हणतो, चालू वर्तमान किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. ओके, ह्याचं स्ट्रक्चर काय, तर पहिल्यांदा सगळीकडे आपण बघतोय की सब्जेक्ट असतो, त्यानंतर तुम्हाला दोन हेल्पिंग वर्ब वापरायचे असतात. पहिले एक हॅव आणि दुसरा आहे हॅज. हॅव आणि हॅज हे दोन हेल्पिंग वर्ब वापरायचे असतात आणि त्यानंतर क्रियापदाचं येतं तिसरं रूप. कुठलाही पूर्ण काळ असू द्या त्याच्यात क्रियापदाचे तिसरे रूप येतं V1 म्हणजे वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. हा तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा. ओके, तर याच्यातच तुम्हाला काय सेंटेन्सचं फॉर्मेशन करायचं, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन करायचं किंवा सेंटेन्स करेक्ट करायचे. आपल्याला आता हे हॅव आणि हॅज आहेत, सगळींकडे एकच नाही वापरू शकत, सगळ्या सब्जेक्टच्या पुढे हॅव आणि हॅजच नाही वापरू शकत आपण. हॅव कधी वापरायचं, हॅज कधी वापरायचं, तर बघा थर्ड पर्सन सिंग्युलर तुम्हाला सांगितले कोणते, ही, त्याच्यानंतर शी आणि इट. हे थर्ड पर्सन सिंग्युलर जेवढे सब्जेक्ट आहेत त्यांच्या पुढे आपण काय वापरतो, हॅज वापरतो, HAS. आणि त्यानंतर राहिलेलं कोणतं, हॅव, तर आहे आयच्या पुढे वापरतो आपण. त्याच्यानंतर वी, यू आणि दे. ह्या चार सब्जेक्टच्या पुढं किंवा पर्सनल प्रोनाउनच्या पुढं आपण हॅव वापरतो. आणि ही शीट हे जे सिंग्युलर आहेत, थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत, त्यांच्या पुढं आपण हॅज वापरतो. हे अशा पद्धतीनं हे स्ट्रक्चर आणि हे हेल्पिंग वर्ब कशाच्या पुढं कोणतं वापरतो आपण ते बघितलेलं आहे. आता एक्झाम्पल्स बघूयात आपण, बरोबर आहे ना. सब्जेक्ट घ्या तुम्ही कोणता, ही घ्या. ही फर्स्ट एक्झाम्पल, हिच्या नंतर काय येणार, हा सब्जेक्ट झाला, ही हॅज येणार कारण थर्ड पर्सन सिंग्युलर आहे. ही हॅज रिटन, WRITT, रिटन ऑन द बोर्ड. आता ह्याचा मराठीत व्यवस्थित अर्थ कळला पाहिजे. ही हॅज रिटन ऑन द बोर्ड, त्यांनी बोर्डवर लिहिलेलं आहे. म्हणजे रिसेंट कंप्लीट झाले आपली ॲक्शन जे आहे ते आत्ता लिहायची ॲक्शन. आता माझ्याकडेच बघा तुम्ही, माझीच ॲक्शन काय आत्ताच काय कंप्लीट झाली आहे. म्हणून म्हणतो की वर्तमान काळातली जी घटना आहे ती रिसेंट कंप्लीट झालेली असते, थोड्याच वेळापूर्वी कंप्लीट झालेली असते, त्यावेळेस त्याला आपण पूर्ण वर्तमान काळ असं म्हणत असतो. आता हॅव आणि हॅजचा दोन अर्थ आहे तिथं, ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघूयात एकदम व्यवस्थित. ते जर समजलं तर सगळं तुम्ही रिडिंग करताना सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होत असतात. हे अफर्मेटिव्ह आहे. ह्याचं निगेटिव्ह काय होणार, ही हॅज नॉट रिटन, WRI, रिटन ऑन द बोर्ड. हे झालं तुमचं निगेटिव्ह, बरोबर आहे. त्याच्यानंतर इंटरोगेटिव्ह कसं होणार, याचं इंटरोगेटिव्हमध्येच येस किंवा नो, येस किंवा नो टाईप, येस किंवा नो टाईप बघायचं आपल्याला. ते कसं होणार, तर अगोदर ऑक्झिलरी वर्ब घ्यायचे, पुढं हॅज ही, पुन्हा वर्बचं तिसरं फॉर्म हॅज ही रिटन, ऑब्जेक्ट काय तुमचं ऑन द बोर्ड. हा झाला तुमचा ऑब्जेक्ट आणि हे झालं तुमचं इंटरोगेटिव्हचं वाक्य. आता ह्याला क्वेश्चन मार्क द्यायचा असतो इंटरोगेटिव्हला. येस नो टाईप आहे हे. आता आपण WH बघूया. WH मध्ये तुम्ही कोणताही WH वर्ड यूज करू शकता अकॉर्डिंग टू युअर आन्सर. तुम्हाला जे आन्सर पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही WH वर्ड यूज करू शकता. फक्त एक शब्द टाकायचे WH वर्ड, बाकीचा पार्ट ॲज इट इज तुम्हाला इथं कॉपी करायचा असतो. कुठलाही टाका. वाय लिहा, वाय हॅज ही रिटन ऑन द बोर्ड. हे झालं तुमचं करेक्ट WH क्वेश्चन. ओके, त्याच्यानंतर बघा ही हॅज रिटन ऑन द बोर्ड, हा झाला अफर्मेटिव्ह. ही हॅज नॉट रिटन ऑन द बोर्ड, हे झालं निगेटिव्ह. हॅज ही रिटन ऑन द बोर्ड, येस नो टाईप झालं. WH क्वेश्चन, वाय हॅज ही रिटन ऑन द बोर्ड. अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक वाक्याची 4 वाक्य बनवता आली पाहिजे. आता याचं निगेटिव्ह होतं, निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सुद्धा होत असते याचं, त्याच्यामुळे फक्त एक नॉट शब्द तुम्हाला ॲड करायचा आहे. हे झालं करेक्ट फॉर्मेशन किंवा करेक्ट वाक्याचे प्रकार आहे. इथे ह्या 4च वाक्यांमध्ये तुम्हाला पूर्ण पुस्तकामध्ये किंवा लेसनमध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असते आणि समजून घ्यायची असते. ओके, तर हे झालं एक एक्झाम्पल. त्याच्यानंतर आपण अजून काही एक्झाम्पल घेऊयात की जे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल. ओके, हे रफ करतो. सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड आपलं वी सब्जेक्ट घेतला आपण, मग आपल्याला हेल्पिंग वर्ब कोणतं घ्यावं लागेल, हॅव. वी हॅव वर्बचं तिसरं फॉर्म, वी हॅव प्लेड, PLA, ही प्ले फर्स्ट फॉर्म आहे, ह्याला ED लागणार फक्त, प्लेड. वी हॅव प्लेड क्रिकेट मॅच. हे झालं तुमचं वी हॅव प्लेड क्रिकेट मॅच. सब्जेक्ट आहे वी हॅव, हेल्पिंग वर्ब घेतलं, वीचा थर्ड फॉर्म घेतला आणि क्रिकेट, हे काय झालं तुमचं क्रिकेट मॅच, हे ऑब्जेक्ट झालं. ओके, त्याच्यानंतर पुढचं आहे. आता ह्याचंच तुम्हाला निगेटिव्ह जमलं पाहिजे, याचं एस नो टाईप जमलं पाहिजे आणि ह्याचाच काय जमलं पाहिजे तुम्हाला, WH वर्ड जमला पाहिजे किंवा WH क्वेश्चन करता आलं पाहिजे. करत असं करा व्यवस्थित आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्याचं उत्तर द्या. मी ते चेक करून आणि तुम्हाला त्याचा आन्सर करेल. ओके, पुढचं आपलं सब्जेक्ट आहे दे. आता दे घेतलंय आपण, देच्या पुढं काय घेणार मग इथं, देच्या पुढं हॅव. दे हॅव तिसरं फॉर्म वर्बचं गो आहे, गोचं तिसरं फॉर्म काय, गॉन, GONE. दे हॅव गॉन होम.
बरोबर आहे, ते घरी गेले आहेत. येस. पुढं नेक्स्ट आहे तुमचं, आता वर्ब चेंज करा, वर्ब चेंज करा आणि सब्जेक्ट चेंज करा. आय घ्या, आयच्या पुढं काय येणार, आय हॅव. लर्नचं तिसरं फॉर्म LEARNED, लर्न. आय हॅव लर्न इंग्लिश, ENG इंग्लिश सब्जेक्ट किंवा लँग्वेज करा, LANGUAGE इंग्लिश लँग्वेज. ओके, हे झाले तुमचे एक्झाम्पल्स. परत जास्तीत जास्त मल्टिपल एक्झाम्पल्स सॉल्व करा किंवा मल्टिपल एक्झाम्पल्स गो थ्रू करा, तुम्हाला जास्तीत जास्त कन्सेप्ट लवकर समजण्यासाठी हेल्प होत असते. बरोबर आहे. आता माय मदर आहे, माय मदर जर सब्जेक्ट घेतला आपण तर ह्याच्यापुढे काय येईल, हेल्पिंग वर्ब, तर हॅव येईल, कारण माय मदर थर्ड पर्सन आहे, सिंग्युलर एकच आहे माय मदर इथं, म्हणून इथे येणार माय मदर हॅज, वरचं तिसरं फॉर्म कुक्ड, COOKED, कुक्ड फॉर मी. झालं तुमचं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हा झाला तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा एक्झाम्पल्स. ओके, अजून तुम्ही कुठलेही एक्झाम्पल घेऊ शकता, आपल्याला फक्त हॅव हॅज कुठं वापरायचं आणि व्हीचा थर्ड फॉर्म आपल्याला वापरायचं, एवढ्या गोष्टी माहिती पाहिजेत. ओके, हे झालं तुमचं प्रेझेंट परफेक्ट टेन्स. आता तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला ह्याचे निगेटिव्ह जमलं पाहिजे, प्रत्येक वाक्याचे निगेटिव्ह जमलं पाहिजे, त्याचे इंटरोगेटिव्ह जमलं पाहिजे, WH जमले पाहिजेत. ओके, आणि मल्टिपल टाइम किंवा मल्टिपल एक्झाम्पल्स काय करायचे तुम्हाला सॉल्व्ह करायचे. तर आपण अजून घेऊयात एक्झाम्पल्स. तर बघा, शीच्या पुढं काय येणार, हॅज. शी हॅज वर्क, तिसरं फॉर्म काय येणार वर्कचं, शी हॅज वर्क इन द ऑफिस, तिने ऑफिसमध्ये काम केलेलं आहे. ओके, पुढचं एक्झाम्पल बघा, 7वं झाले आपले, एवढे एक्झाम्पल झाले. आता ही शी म्हणतो, एखाद्याचं नाव असलं तरी तो सिंग्युलर असणार आहे, एखादी मुलगी असेल तिचं नाव असेल तर ते सिंग्युलर असणार आहे. इट नॉन लिव्हिंग किंवा आपल्याला जेंडर माहिती नाही त्यावेळेस सुद्धा आपण काय वापरू शकतो, इट वापरू शकतो. बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घ्या, शी हॅज किंवा दे घ्या, दे हॅव. आता तुम्हाला बाय आहे, बाय शब्द किंवा बाय, हे बायचं थर्ड फॉर्म काय, बॉट, BOUGHT, बॉट अ न्यू कार. हे तुमचं 7वं एक्झाम्पल आहे. जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व करा, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. बघा, सब्जेक्ट घेतला आपण, हॅव हॅज पैकी हॅव घेतलं, वरचं थर्ड फॉर्म आणि ऑब्जेक्ट, सगळ्या वाक्यांमध्ये तेच फॉर्मेशन आहे, तेच कन्स्ट्रक्शन आहे. व्यवस्थितपणे प्रॅक्टिस, मल्टिपल किंवा जास्तीत जास्त उदाहरणं सॉल्व करा, तुम्हाला कॉन्सेप्ट एकदम क्लिअर होऊन जाईल आणि परीक्षेमध्ये एकदम इझी होऊन जाईल सगळं. त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो म्हटलेलं होतं की हॅव आणि हॅज काय, तर हॅव आणि हॅजचे 2 अर्थ आहेत. ओके, हॅव हॅज सोबत जर आता हेच रफ करतो, तुम्ही लिहून घेतलं असेल तर ते हॅव आणि हॅज काय, बघा ह्याचा अर्थ चेंज होतो किंवा याचे अर्थ 2 आहेत आपल्याकडं. जर हॅव आलं किंवा हॅज आलं तर त्याचा काय अर्थ होतो, आणि हॅव सोबत वरचं तिसरं फॉर्म आलं तर त्याचा काय अर्थ होता. बघा, हे इथं आहे तिसरा फॉर्म, हॅव आणि किंवा हॅज. हे महत्त्वाचं आहे, कारण हे कळत नाही लवकर काय नेमकं म्हणायचं आहे इथं वाक्यामध्ये. हॅव प्लेड आहे ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर इथं दुसरं आहे हॅव गॉन, तिसरं आहे हॅव किंवा हॅज लर्न घ्या किंवा हॅव लर्न घ्या, कोणतंही घ्या तुम्ही, चालते, काहीच प्रॉब्लेम नाही. हे हॅव कुक्ड चौथं, आणि 5वं तुमचं आहे हॅज वर्क, आणि 6 हॅव ब्रॉट. वाक्यामध्ये हॅव किंवा जर हॅज आलं, बघा इथं लिहितो, हॅव आणि हॅजचे 2 अर्थ आहेत. बरोबर आहे ना, हॅव आणि हॅज. पहिला अर्थ आहे तुमचा केलेलं आहे. आता हे केलेलं आहे म्हणजे एखादं वर्ब झालं तर त्या वर्बमध्ये जे दिलेलं आहे, वर्ब जो आहे तर त्याचं केलेलं आहे. म्हणजे प्ले आलं तर खेळलेलं आहे, गो आलं, गॉन तिसरं फॉर्म तर गेलेलं आहे, असे म्हणजे गेलेले आहेत आहे, सिंग्युलर असेल तर आहे, आणि प्लुरल असते तर आहेत, आणि मुलगी असेल तर गेली आहे. ओके, लर्न शिकलेलं आहे, हॅज लर्न शिकलेलं आहे, हॅज कुक बनवलेलं आहे, हॅज वर्क काम केलेलं आहे, हॅव बॉट कार घेतलेली आहे किंवा विकत घेतलेली आहे. अशा पद्धतीने ज्यावेळेस हॅव आणि हॅज सोबत वरचा तिसरा फॉर्म येतो त्यावेळेस केलेला आहे, गेलेला आहे, खाल्लेलं आहे, पिलेलं आहे, झोपलेलं आहे, पळालेलं आहे, अशा पद्धतीनं त्याचा सेन्स किंवा त्याचा अर्थ निघत असतो. म्हणून इथे लिहितो मी हॅव आणि हॅजचा पहिला अर्थ काय, केलेलं आहे. एखादं काम आहे, तुम्ही कोणतंही काम केलेलं आहे, कोणतंही काम असो, कोणतीही ॲक्शन असो तुम्ही ती केलेली आहे असणार आहे. आणि दुसरं मिनिंग काय हॅव आणि ह्याचं, तर जवळ आहे. आता हे व्यवस्थित समजून घ्या, जवळ आहे, एखादी गोष्ट तुमच्या जवळ आहे तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, आय हॅव किंवा ही हॅज. बघा, एक्झाम्पल सांगतो तुम्हाला, एक्झाम्पल सांगितलं तर व्यवस्थित समजेल तुम्हाला. पहिलं कळलं तुम्हाला, हॅव सोबत तिसराच फॉर्म जर आला वर्बचा तर तुम्ही काय म्हणणार, एखादं काम केलेलं आहे. बरोबर आहे. आता ह्या जवळ आहेचे एक्झाम्पल्स बघा. फर्स्ट काय, आय हॅव अ रेड बॉक्स. रेड बॉक्स ह्याचा अर्थ काय, माझ्याकडे काय एक रेड कलरचा बॉक्स आहे, माझ्या जवळ आहे तो, त्याचा अर्थ असा आहे इथं. आणि हे मेन वर्ब आहे तुमच्या वाक्यामध्ये. जर मेन वर्ब एकटाच असेल तर तोच हेल्पिंग वर्ब जर वाक्यामध्ये एकटाच असेल तर तो मेन वर्बचं काम करत असतो. ओके, त्याच्यानंतर
दे हॅव अ बिग हाऊस. दे हॅव अ बिग हाऊस. त्यांच्याकडे काय मोठं एक बंगला आहे किंवा घर आहे असं म्हणत असतो आपण. असणारच आहे त्यांच्याकडे, असायलाच पाहिजे. दे हॅव अ बिग हाऊस. त्यांच्याकडे मोठा बंगला आहे. ओके, दोन अर्थ कळले. केलेलं आहे, एखादं काम केलेलं आहे, एखादं काम केलेलं आहे आणि एखादी गोष्ट जर तुमच्याकडे असेल वस्तू, तर त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, माझ्याजवळ आहे किंवा ह्याचा अर्थ होईल जवळ. अजून एक एक्झाम्पल घ्या. शी हॅज इथं दे. शी हॅज अ मोबाईल. बरोबर आहे, तिच्याकडे काय मोबाईल आहे. अशा पद्धतीनं वाक्यांचा अर्थ चेंज होतो. हेल्पिंग वर्ब जर मेन वर्ब म्हणून यूज केलं हॅव किंवा हॅज, तर त्याचा अर्थ होतो जवळ आहे. आणि हॅव सोबत किंवा हॅज सोबत जर क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर तुम्ही म्हणा एखादं काम केलेलं आहे. म्हणजेच हॅव गॉन असेल, गेलेलं आहे. वर्क असेल, वर्क WORKED वर्क, काम केलेलं आहे. अशा पद्धतीनं वाक्यांचा काय होतो, अर्थ चेंज होतो. व्यवस्थित घ्या लक्षात. हॅव आणि हॅजचं काय होईल, पहिला अर्थ आहे तुमचा केलेलं आहे, एखादं काम काय केलेलं आहे, आणि दुसरा ह्याचा अर्थ काय जवळ आहे. ह्या पद्धतीने व्यवस्थित समजून घ्या. काही प्रॉब्लेम असला कमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लगेच तुम्हाला रिप्लाय करतो. पण अभ्यासामध्ये दिरंगाई करू नका. प्रोक्रॅस्टिनेशन जर केलं तर आपण ऑटोमॅटिक स्पर्धेच्या बाहेर जात असतो. कॉम्पिटिशन खूप टफ आहे, त्यामुळे तुम्हाला अभ्यास चांगल्या पद्धतीने करायचा आहे. तुम्हाला परीक्षेसाठी किंवा तुमच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. पैकी प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा प्रेझेंट टेन्समधला चौथा प्रकार आहे, तो बघूयात. त्याच्यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्येच किंवा येणाऱ्या काळामध्ये बाकीचे जे राहिले ते टॉपिक कव्हर करूयात. तर आता बघा इथे की प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे, ह्याला मराठीत म्हणतो पूर्ण किंवा चालू पूर्ण वर्तमान काळ. आता असा हा काळ आहे, तर त्याला आपण म्हणतो की एखादी घटना आहे भूतकाळामध्ये चालू झालेली आहे आणि त्या काळापासून अजून चालू आहे, तर त्यावेळेस त्या घटनेला काय म्हणतो किंवा तो वाक्य कशामध्ये असतं, तो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ह्याच्यामध्ये सिन्स आणि फॉर हे दोन गोष्टी यूज केल्या आहेत. दोन शब्दांचा अर्थ काय तेही व्यवस्थित सांगतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याचं स्ट्रक्चर आहे, काय स्ट्रक्चर आहे, पहिलं असणार आहे तुमचं सब्जेक्ट. त्याच्यानंतर सब्जेक्टच्या नंतर तुम्ही काय वापरणार, हेल्पिंग बरोबर कोणतं, हॅव किंवा हॅज. त्याच्यानंतर तुम्हाला बिन हा शब्द वापरायचा आहे. बिन, हॅव, हॅज बिन प्लस क्रियापदाचं कोणतं रूप, चौथं, म्हणजेच VING. आणि त्यानंतर हे ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंट लिहा किंवा न लिहिलं तरी चालते, कॉम्प्लिमेंटचा पार्ट. ओके, हे महत्त्वाचं आहे. हे स्ट्रक्चर तुमचं, स्ट्रक्चरमध्ये एवढ्या गोष्टी आल्याच पाहिजेत. आता हॅव हॅज बिन कधी वापरायचं आणि कोणाच्या पुढे वापरायचं, तर पहिलं आहे तुमचं थर्ड पर्सन सिंग्युलर, ही, शी आणि इटच्या पुढे तुम्ही काय वापरणार, ही, शी आणि इटच्या पुढे वापरणार हॅज बीन. परत आहे तुमचं आय, वी, यू आणि देच्या पुढे वापरणार आहे तुम्ही हॅव बीन. हे अशा प्रकारे तुमचे हेल्पिंग वर्ब आहे आणि हे तुम्हाला यूज करायचे आहेत. ओके, ह्या हेल्पिंग वर्बशिवाय तुम्ही वाक्याचा अर्थच समजू शकत नाही किंवा वाक्याचा आपल्याला अर्थच समजत नाही, काय लिहिताय आणि तुम्ही काय बोलताय. तर एक्झाम्पल बघा. ओके, आता सिन्स आणि फॉर आहे. सिन्स आणि फॉरचं पहिलं सांगतो तुम्हाला, ते दोन समजून घ्या आणि त्यानंतर मग आपण एक्झाम्पल्स बघूयात. पहिलं आहे सिन्स. कशाला आपण सिन्स कधी वापरतो, सिन्स बघा, एखादी घटना आहे ती भूतकाळामध्ये चालू आहे. समजा आता सकाळी एखादी घटना चालू झाली आणि ती घटना अजून चालू आहे, मग त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, सिन्स मॉर्निंग. ओके, त्याच्यानंतर एखादी घटना आहे 1900च्या काळापासून चालू आहे, 1972, 70, 45 किंवा 47. आपण एक्सपिरियन्स करतो आपण फ्रीडम, वी आर एक्सपिरियन्सिंग आवर फ्रीडम इन काय सिन्स 1947. अशा पद्धतीनं सिन्स 1947. त्याच्यानंतर सिन्स 2002. अशा पद्धतीने आपण काय करतो, सिन्सला वाक्यामध्ये वापरत असतो. सिन्स म्हणजेच काय, एखादा पर्टिक्युलर टाईम आहे, त्या टाईमपासून इथंपर्यंत अजून ही घटनाच काय चालू आहे, म्हणजे आपण ह्यालाच म्हणतो पॉईंट ऑफ टाईम. ओके, सिन्स कसं वापरतो, पॉईंट ऑफ टाईम. एक्झाम्पल घेतलं तर तुम्हाला समजेल की काय नेमका हा प्रकार आहे. एकदम सिम्पल आहे, फक्त पॉईंट ऑफ टाईम लक्षात ठेवा. एखादा पर्टिक्युलर टाईम आहे, हा पॉईंट टाईम आहे किंवा पॉईंट ऑफ टाईम आहे आणि इथून ही ॲक्शन काय चालूच आहे अजून. ओके, आपण ही पास्टमधली ॲक्शन आहे, म्हणजे पास्टमधला टाईम आहे, हा पास्टमधला टाईम आहे. ओके, इथं चालू झालेली ॲक्शन आहे पण इथं अजून काय पुढं चालूच आहे. त्यावेळेस आपण काय म्हणतो, सिन्स. हा जर 1940चा काळ असेल, 1940चा, तर सिन्स 1940 पासून ते आतापर्यंत 2025 पर्यंत त्याच्या पुढेही काय वाढत जाऊ शकतं. त्यामुळे आपण असं काय म्हणतो टेन्सला, चालू वर्तमान काळ, चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू आहे पण पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. ओके, हे झालं सिन्स. सेम ह्याच प्रकारचं आहे फॉर. सिन्सचं काय म्हणतो तुम्ही, पॉईंट ऑफ टाईम, आणि फॉरला काय वापरणार तुम्ही, ड्युरेशन ऑफ टाईम किंवा पिरियड ऑफ टाईम. सिन्स आणि फॉर काय, तर काय म्हटलं मी, पिरियड ऑफ टाईम किंवा ड्युरेशन ऑफ टाईम. आता तुम्ही म्हटलं की हे काय फॉर, म्हटलं तुम्हाला की मी 2 तासापासून, आय हॅव बीन रायटिंग फॉर
2 hours. I have been writing a letter for 2 hours. For 2 hours म्हणजे पर्टिक्युलर तुम्हाला टाईम दिलेला आहे. 2 hours असेल किंवा 1 day असेल किंवा 3 months असतील किंवा 4 years असेल. हे पर्टिक्युलर टाईम आहे. हे तर आता तुम्हाला म्हटलं की हा पॉईंट ऑफ टाईम आहे सिन्समध्ये आणि फॉरमध्ये काय, हा एक पॉईंट आहे टाईमचा आणि हा एक पॉईंट आहे. त्या दोन्हीमधला जो टाईम दिलेला आहे किंवा दोन्हीमधलं जे वर्क दिलेलं आहे ते कशासाठी वापरतो आपण, फॉर म्हणून वापरतो. पण सिन्समध्ये तसं नाही. एखादी घटना चालू झालेली आहे इथं आणि ती अजूनही पुढं काय चालू आहे, ती कंप्लीट झालेली नाही. ओके, त्यावेळेस आपण सिन्स वापरतो. म्हणजेच पॉईंट ऑफ टाईम ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस सिन्स, आणि ड्युरेशन ऑफ टाईम किंवा पिरियड ऑफ टाईम 2 तास, 3 तास, 5 तास, 2 महिने, 5 महिने, 3 वर्ष, 4 वर्ष किंवा 2 मिनिटसुद्धा असू द्या किंवा 1 आठवडासुद्धा असू द्या. त्यावेळेस पर्टिक्युलर टाईम पिरियड ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस काय वापरणार, फॉर वापरणार आणि पॉईंट ऑफ टाईमसाठी सिन्स वापरणार. ओके, हेच एक छोटीशी कन्सेप्ट होती. ह्याच्यामध्ये आलं तर कन्फ्यूज न होऊ का. त्यानंतर आहे आपले एक्झाम्पल्स. फर्स्ट एक्झाम्पल आहे तुमचं आय हॅव. आता आय घेऊ सब्जेक्ट आपण. फर्स्ट काय घेऊ सब्जेक्ट, आय सब्जेक्ट हेल्पिंग वर्क कोणते ना, हॅव. आय हॅव बीन वर्किंग. वर्कचं काय फॉर्म, चौथा फॉर्म. वर्क मेन वर्ब आहे त्याला आय एन जी लागलं. आय हॅव बीन वर्किंग हिअर, HERE हिअर सिन्स. कधीपासून तुम्ही काम करताय, सिन्स 2010. ओके, अशा पद्धतीने तुम्ही वाक्य करू शकताय. दुसरं काय, शी हॅज. शीच्या पुढे आपण काय करतो, हॅज. बीन येणार तुमचं, शी हॅज बीन रायटिंग, WRITING, रायटिंग अ लेटर. ह्याचा अर्थ काय होतो मराठीमध्ये, तर ती पत्र लिहित आलेली आहे. एखाद्या काळात चालू झालेली म्हणजे पास्टमध्ये चालू झालेली एखादी घटना असेल, ती घटना अजूनही चालूच आहे आणि आपल्याला माहिती नाही की पुढं कितीपर्यंत चालू असणार आहे, कधीपर्यंत चालू आहे. त्यावेळेस आपण ह्या प्रकारच्या वाक्याचा किंवा टेन्सचा वापर करत असतो. आता ह्याचं निगेटिव्ह करा, ह्या दोन्हीपैकी कुठल्याच एक ह्याचंच करू आपण. ह्याचं निगेटिव्ह कसं होणार, निगेटिव्ह तर शी हॅज बीन रायटिंग अ लेटर, तर काय होणार, शी हॅज नॉट बीन रायटिंग. बघा निगेटिव्ह वर्ड कुठं आलं, 2 ऑक्झिलरी वर्डच्या मध्ये निगेटिव्ह वर्ड आला. शी हॅज नॉट बीन रायटिंग अ लेटर. कळलं हे तुम्हाला, ती पत्र लिहित आलेली नव्हती किंवा नाही, अशा पद्धतीने हे निगेटिव्ह आहे. त्यानंतर इंटरोगेटिव्हमध्ये येस किंवा नो करायचं. येस किंवा नो करायचं असेल तर आपल्याला हेल्पिंग वर्ड अगोदर घ्यावं लागतं. हॅज शी बीन रायटिंग अ लेटर. हा झाला तुमचा इंटरोगेटिव्ह क्वेश्चन आणि ह्याला क्वेश्चन मार्क द्यायचा. इंटरोगेटिव्हमध्येच दुसरं आहे WH क्वेश्चन. WHला कसं लिहिणार तुम्ही, तर एक कुठलाही वर्ड घ्या, वाय, बाकीचा पार्ट ॲज इट इज लिहिणार. वाय हॅज शी बीन रायटिंग अ लेटर. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा हा काळ समजू शकतो किंवा समजलेला आहे असं गृहीत धरतो. कारण हा थोडं ह्याच्यामध्ये हॅव बीन आणि हॅज बीन आहे आणि ह्याचा अर्थ समजणं महत्त्वाचं. आय हॅव बीन वर्किंग हिअर सिन्स 2000, म्हणजे 2010 पासून मी काय करतो, इथं काम करतो, म्हणजे अजूनही काम काय चालूच आहे, अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर जर तुम्ही म्हटलं की पुण्यामध्ये किंवा तुमचं जे गावात आहे कधीपासून राहते तुम्ही, मग तुम्ही म्हणणार आय हॅव बीन लिव्हिंग हिअर सिन्स 1950 किंवा 1990. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही उत्तरं देऊ शकता, कधीपासून तुम्ही राहताय. म्हणजे अजून राहणारच आहे ना, एक पॉईंट ऑफ टाईम आहे 1990 पासून ते तुम्ही आतापर्यंत काय तिथंच राहताय जिथं आता सध्या आहे प्रेझेंटमध्ये, बरोबर आहे ना. म्हणून म्हटलं की सिन्सला पॉईंट ऑफ टाईम. आणि जर इथं जर म्हटलं तुम्ही इथं कधीपासून राहते, जर तुम्हाला 4 वर्ष जर तुम्ही राहिला असेल एखाद्या ठिकाणी 4 वर्ष, तर तुम्ही काय म्हणणार, आय हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 4 years, म्हणजे 4 वर्ष तुम्ही काय केले तिथं राहिलेले. अशा पद्धतीनं तुम्ही हे सांगू शकता. फॉर आणि सिन्स पॉईंट ऑफ टाईम, फॉर पिरियड ऑफ टाईम किंवा ड्युरेशन ऑफ टाईम. अजून थोडे जास्त एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला जास्त चांगलं समजेल. हे व्यवस्थित लिहून घ्या, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप आणि WH क्वेश्चन. ओके, हे लिहिलं त्यांचा अर्थ मराठीमध्ये व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस पुस्तक वाचाल त्यावेळेस तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. हॅव बीन म्हणजे काय, हॅज बीन म्हणजे काय, सिन्स काय, फॉर काय आणि कशाचा वाक्यामध्ये काय अर्थ. थोडेफार शब्द माहिती असले, डिक्शनरीचे शब्द पाठ असले किंवा तुमचे जे रेग्युलर वर्ड जे असतील तुम्हाला लक्षात, त्यावेळेस तुम्हाला तुम्ही जे वाचताय ते चांगल्या पद्धतीनं समजत असतं. ओके, एक्झाम्पल्स बघा. दुसरे काय एक्झाम्पल घेऊयात आपण थोडे. पहिलं घ्या, यूच्या नंतर काय येणार, यू हॅव बीन टेल. हा मेन वर्ब आहे, त्याला आपण आयएनजी लावू, टेलिंग अ लाय. यू हॅव बीन टेलिंग अ लाय, तुम्ही काय खोटं बोलत आलेलं आहे. म्हणजे खूप दिवसापासून तुम्ही काय करता, नुसतंच खोटं बोलताय आणि अजून काय खोटं बोलत आलेलं आहे तुम्ही, म्हणजे खोटारडे आहे तुम्ही, अशा पद्धतीने. दुसरं वाक्य बघा. दुसरं वाक्य काय घेणार, दे हॅव बीन स्टडिंग,
STUDY स्टडी मेन वर्ब आहे, त्याला ING लावले. दे हॅव बीन स्टडिंग. कधीपासून अभ्यास करता येते? फॉर 3 hours. HOURS. फॉर आलं इथं पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे ना, 3 तास, फक्त 3 तास, त्याच्या पुढेही नाही मागेही नाही, त्यामुळे आपण तिथे फॉर घेतलेलं आहे. मग हेच वाक्य जर मी दुसऱ्या पद्धतीने वापरलं, फक्त सब्जेक्ट चेंज करून बघा. शी हॅज बीन, स्टडीचं काय होणार? स्टडिंग. शी हॅज बीन स्टडिंग सिन्स काय होईल? सिन्स मॉर्निंग. बरोबर आहे ना. जर आता समजा दुपार झालेली असेल तर ती काय करते? सकाळपासून अभ्यास करते. आणि तिने इथं काय फॉर 3 hours म्हणजे 3 तासच तिनं काय अभ्यास करत आलेली आहे, म्हणजे 3 तास अभ्यास केले तिने. ओके, पॉईंट ऑफ टाइम आहे, ड्युरेशन ऑफ टाइम. पुढचं एक्झाम्पल घ्या. वी हॅव बीन, वी आहे म्हणून आपण हॅव. वी हॅव बीन काय करतो? लर्निंग. LEARN. लर्न मेन वर्ब आहे, त्याला ING. लर्निंग इंग्लिश लँग्वेज. ओके, LANGUAGE. वी हॅव बीन लर्निंग इंग्लिश लँग्वेज. अशा पद्धतीने तुम्ही काय मल्टिपल एक्झाम्पल्स सॉल्व्ह करा. एकापेक्षा जास्त ज्यावेळेस तुम्ही एक्झाम्पल्स सॉल्व्ह करा, काय चेंज करायचं? सब्जेक्ट तर चेंज होणार नाही आपला, किंवा त्याच्यानंतर ऑब्जेक्ट चेंज होणार नाही, किंवा सब्जेक्ट ऑब्जेक्ट कुठलंही घ्या, काय घ्या, फक्त एक नवीन वर्ब घ्या एक नवीन, आणि त्याच्यामध्ये हे कसं बसते, किंवा जे सब्जेक्ट घेतात अकॉर्डिंग टू युअर सब्जेक्ट यू हॅव टू यूज हेल्पिंग वर्ब्स इन दिस सेंटेन्स, इन दिस टाईप ऑफ टेन्स. ओके, त्यानंतर आपण इथे चालू करतोय नवीन प्रकार, तो पास्ट टेन्स. त्याच्यामध्ये पहिला आहे सिंपल पास्ट टेन्स. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मित्रांना शेअर करा, आणि चॅनलला जर पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब करा, आणि चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. पहिला प्रकार आहे सिंपल पास्ट टेन्स. आता आपल्याला फॉर्मॅट महत्त्वाचे आहेत, फॉर्मॅट सगळ्या याचे फॉर्मॅट माहिती पाहिजे. आता एकदम सिंपल आहे. अगोदर सब्जेक्ट येणार आहे, सब्जेक्ट, त्यानंतर वरचा दुसरा फॉर्म आणि ऑब्जेक्ट. बरोबर आहे ना. तर हा सिंपल पास्ट टेन्सचा हा काय फॉर्मॅट आहे. आता याच्यामध्ये एकच ऑक्झिलरी वर्ब आहे, आणि तो म्हणजे डीड. कधी वापरायचं हे डीड? तर तुम्हाला ज्यावेळेस वाक्य निगेटिव्ह करायचं असते, निगेटिव्ह, किंवा वाक्य तुम्हाला नकारार्थी बनवायचं असतं, नकारार्थी, त्यावेळेस तुम्ही काय करता? डीडचा वापर करत असता. नकारार्थी वाक्य बनवत असताना डीड आपण वापरत असतो. आता याचे एक्झाम्पल्स बघूयात आपण. तर काय एक्झाम्पल असणार आहे? पहिलं एक्झाम्पल आहे तुमचं की आय रोट अ लेटर. काय होतं याचं? मी पत्र लिहिलं. मराठीमध्ये काय होईल? मी पत्र लिहिलं. म्हणजेच तुमची लिहिण्याची जी ॲक्शन आहे, किंवा लिहिण्याची जी क्रिया आहे, ती क्रिया काय टोटली काय कंप्लीट झाली, परफेक्टली काय कंप्लीट झालेली आहे. त्यामुळं आपण हा म्हणतो सिंपल पास्ट टेन्स. आय रोट अ लेटर. सब्जेक्ट आय आहे, वर्बचा दुसरा फॉर्म आहे रोट, आणि ऑब्जेक्ट आहे अ लेटर. अशा पद्धतीनं हा सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल आहे एकदम. दोनच गोष्टी लक्षात ठेवा, एक डीड ज्यावेळेस वाक्य नकारार्थी करतो त्यावेळेस, आणि V2चं दुसरं फॉर्म. काय होणार याचं नकारार्थी वाक्य? आय रोट अ लेटर. मग ह्याचं निगेटिव्ह करतोय आपण, तर आय डिड नॉट राईट अ लेटर. अशा पद्धतीने तुम्ही ह्याचं नकारार्थी वाक्य करा. आता तुम्ही म्हणता की सेकंड फॉर्म पाहिजे, पण हे ऑलरेडी डीड जे आहे ना आपण पास्टमध्ये यूज केलेलं, त्याच्यामुळे वर्बचा काय ना फर्स्ट फॉर्म येणार. हे डीड म्हणजेच काय पास्ट आहे, म्हणून ह्याचं सेकंड फॉर्म लिहायची गरज नाही. डीड ऑलरेडी सेकंड फॉर्म आहे. डू, डीड आणि डन. डू फर्स्ट फॉर्म, डीड सेकंड, डन थर्ड फॉर्म, आणि डुईंग फोर्थ फॉर्म आहे. त्यामुळे ऑलरेडी डीड हे सेकंडमध्ये आहे, त्यामुळे आपण मेन वर्ब घेतलेला इथं राईट. त्याचा इंटरोगेटिव्ह काय होणार? इंटरोगेटिव्ह एस नो मध्येच डिड आय राईट अ लेटर. ओके, हे एस नो झालं. त्यानंतर WH कसं होणार? तुम्ही एक WH वर्ड वापरायचा. वाय डिड आय राईट अ लेटर. हे झालं तुमचं WH क्वेश्चन. ओके, हे झालं अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो आणि WH क्वेश्चन. एकच वाक्य आपल्याला 4 प्रकारे करता येतं. जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करा. पहिलं झालं आपण आय राईट अ लेटर, ह्याचे 4 बघितले. मी फक्त एक एक्झाम्पल देतो, तुम्ही त्याचे जास्तीत जास्त एक्झाम्पल काय करा? सॉल्व्ह करा. तर दुसरं एक्झाम्पल बघा, ही कम येस्टरडे किंवा ही केम येस्टरडे. हे झालं, तुम्हाला कळलं. बघा दुसरं एक्झाम्पल किंवा जास्त एक्झाम्पल घेऊयात आपण, म्हणजे जास्त लक्षात राहील आणि कधी विसरणार नाही तुमचा ही टॉपिक. सब्जेक्ट अगोदर, वर्बचा दुसरा फॉर्म आणि ऑब्जेक्ट. डीड कधी वापरायचं? वाक्य नकारार्थी करत असताना. बघा काय होणार एक्झाम्पल दुसरं. तर ही घ्या. ही सेकंड फॉर्म काय? कमचं केम. ही केम फ्रॉम पुणे. तो पुण्याहून परतला किंवा तो पुण्याहून आला. तिसरं दे प्लेड, PLAYED. प्लेचं दुसरं फॉर्म काय? प्लेड. दे प्लेड क्रिकेट, CRICKET. ओके, CRICKET क्रिकेट. ओके, हे झालं तुमचं सिंपल पास्ट टेन्स. चौथा एक्झाम्पल बघा, शी कुक
कुकचं दुसरं फॉर्म काय, कुक्ड. शी कुक्ड फॉर मी. ओके, छोटे छोटे एक्झाम्पल घेतोय आपण समजण्यासाठी. मोठ्या प्रकारात किंवा सेंटेन्सला काय तुम्ही ब्रेक करायचे, छोटे छोटे तयार करायचे सेंटेन्स आणि त्याच्यापासून मोठे वाक्य तयार करायचे. ओके, हे झालं तुमचं पहिलं. आता दुसरं आहे बघा, शी पास्ट इन 5. ही पास्ट. पास्टचं दुसरं काय फॉर्म, पास्ट. ही पास्ट SSC बोर्ड एक्झाम. त्यांनी SSC बोर्ड एक्झाम काय केलं, पास केलं. ओके, हे अशा पद्धतीनं. अर्थ काय होतो याचा मराठीमध्ये, ती केली म्हणजे ऍक्शन काय झाली, तुमची क्रिया पूर्ण झालेली आहे ना. तो आला, तो गेला, तो खाल्ला किंवा तो पिला, त्यानंतर तो खेळला, त्यानंतर तो बनवलं म्हणजे जेवण बनवलं, तो पास झाला. अशी ऍक्शन ज्यावेळेस आहे ना कंप्लीट होते त्यावेळेस ते टेन्स कोणता असतो, सिम्पल पास्ट टेन्स. फॉर्म्युला काय, सब्जेक्ट आहे, त्यानंतर वर्बचा दुसरा फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट आहे. अशा पद्धतीने एकदम सिम्पल आहे. सिम्पल पास्ट टेन्स सिम्पलच आहे, नावात त्याचे सिम्पल पास्ट टेन्स सिम्पल आहे. ओके, फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा, वर्बचा दुसरा फॉर्म आणि डिड हे वाक्य निगेटिव्ह करताना आपण वापरत असतो. ओके, तर व्हिडिओ आवडला असतं लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. हे व्हिडिओ छोटे छोटे बनवण्याचं कारण असं आहे की एका टेन्सवरती पूर्ण मोठा व्हिडिओ बनवला असता, पण तुम्हाला बघण्यासाठी किंवा समजण्यासाठी थोडं अवघड गेला असता. त्यामुळे काय करतोय, एका प्रकारचा एक छोटा व्हिडिओ बनवून टाकतो ज्या की तुम्हाला व्यवस्थित समजेल. तो व्यवस्थित आपण तुम्ही मिक्स करणार आहे. एक ऑक्झिलरी वर्ब जास्त आहे त्यामुळे ऑक्झिलरी वर्ब मिक्स होणार नाहीत किंवा हेल्पिंग वर्ब मिक्स होणार आहेत. त्या उद्देशानं आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवते आणि तुम्हाला कम्फर्टेबल असेल बघण्यासाठी. एक व्हिडिओ बघा आणि त्याचे मल्टिपल एक्झाम्पल काय करा, सॉल्व्ह करा. दुसरा प्रकार आहे पास्ट टेन्समध्ये, तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, ह्याला आपण म्हणतो मराठीमध्ये चालू भूतकाळ. चालू भूतकाळ आहे हा. तर ह्याचाही काय असणार आहे, फॉर्मॅट असणार आहे. तर याच्या फॉर्मॅटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतील बघा. पहिल्यांदा असेल सब्जेक्ट, त्यानंतर असेल हेल्पिंग वर्ब कोणतं, वॉज आणि वेअर. त्यानंतर असेल तुमचा वर्बचा चौथा फॉर्म म्हणजेच वर्ब ING प्लस ऑब्जेक्ट. हा झाला तुमचा basic format of past continuous tense, and you have to remember this structure, this format of past continuous tense. After that you have to choose these 2 helping verbs according to the subject. तुमच्या सब्जेक्ट नुसार तुम्हाला तुमचं काय हे करावं लागते, हेल्पिंग वर्ब काय करावं लागते, चूज करावं लागते. मग आपल्याकडे पर्सनल प्रोनाउन ॲज अ सब्जेक्ट आपण यूज करत असतो पास्ट किंवा कुठलाही टेन्स शिकत असताना. पर्सनल प्रोनाउन्स ते कोणते आहेत ते तुम्हाला सगळे माहिती आहेत. तर त्यांचा पुढं कोणतं हेल्पिंग वर्ब वापरतो ते बघायचे. 2च आहेत आपल्याकडे हेल्पिंग वर्ब, एक वॉज आहे आणि एक वेअर. एक सिंग्युलर आणि एक प्लुरल आहे. हा सिंग्युलर वर्ब झाला, हा प्लुरल वर्ब झाला. हे डिटेलमध्ये आपण नंतर बघूयात, पण तोपर्यंत तुम्ही लक्षात ठेवा आपण आयच्या पुढं, त्याच्यानंतर ही, शी आणि इटच्या पुढं आपण वापरतो ही, शी, इट आणि आयच्या पुढं वॉज वापरतो. ओके, सेम टू सेम राहिलेले जे पर्सनल प्रोनाउन आहेत कोणते, त्यामध्ये वी, यू आणि दे ह्यांच्या पुढं आपण काय वापरणार, मग वर. जे राहिलं तुमचं काय, वर म्हणतो आपण त्याला, वर, WERE, वर. ओके, इट्स करेक्ट प्रोनाउन्सिएशन इज वर. ओके, आता एक्झाम्पल्स बघूयात आपण. हाच आपला स्ट्रक्चर असणार आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. कशाच्या पुढं काय. परीक्षेमध्ये फक्त एवढंच असतं की तुम्हाला टेन्सचा उपप्रकार ओळखायचा सांगितलं जातं आणि त्यानंतर एखादं वाक्य दिलं असतं, त्या वाक्याला जर पास्ट परफेक्टमध्ये दिलं असेल तर त्याला तुम्हाला सिम्पल प्रेझेंटमध्ये करावं लागते किंवा फ्युचर कंटिन्युअस टेन्समध्ये. कुठल्याही 12 प्रकारच्या कुठल्याही एकामध्ये तुम्हाला त्याला कन्वर्ट करायचं असते. आपण एक्झाम्पल बघूयात. फर्स्ट काय असणार आहे एक्झाम्पल, ह्याचंच अफर्मेटिव्ह बघूयात. पहिलं घ्या सब्जेक्ट कोणता, ह्याच्यापैकी यू घ्या किंवा ही घ्या. ही वॉज, यस, सब्जेक्ट आला ही, वॉज घेतलं हेल्पिंग वर्ब. वर्बचं चौथं फॉर्म घ्या. ही वॉज रायटिंग ऑन द बोर्ड. ओके, हे झालं तुमचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स. ह्याला निगेटिव्ह करताना आपण काय करतो, ह्याचं निगेटिव्ह करताना ही वॉजच्या नंतर नॉट शब्द, ही वॉज नॉट किंवा ही वॉज नॉट रायटिंग ऑन द बोर्ड. अशा पद्धतीने आपण काय करतो, हे वाक्य अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करतो. हे फक्त आपण पास्ट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर आहे इंटरोगेटिव्हमध्ये येस किंवा नो. कशा पद्धतीने होणार येस किंवा नो, तुम्ही काय करणार, फक्त हेल्पिंग वर्ब अगोदर घेणार येस किंवा नो करत असताना. वॉज ही रायटिंग ऑन द बोर्ड. बरं, याचा मराठीचा अर्थ काय होतो, हे सगळं इंग्लिश ठीक आहे, आपण इंग्लिश शिकतो, वाचतो, स्ट्रक्चर पाठ करणार, हेल्पिंग वर्ब पाठ करणार, कशाच्या पुढं काय करणार, पण अर्थच कळला नाही तर काय फायदा नाही त्याचा. त्यामुळे मराठीत काय होणार याचा अर्थ, ही वॉज रायटिंग ऑन द बोर्ड. वॉजचा अर्थ काय होतोय, वॉज आणि वेअरचा अर्थ होता, करत होता. जसं प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये काय होतं, ॲमिझर होतं, त्याचा अर्थ करत आहे. तर पास्ट कंटिन्युअसमध्ये अर्थ काय होतं, वॉज
व्ही फोर असेल तर काय होईल, करत होता. कुठलीही ॲक्शन असेल, करत होता, खात होता, पित होता. त्याच्यानंतर प्रेझेंटमधली पास्टमधली जर पास्टमध्ये भूतकाळातली जर ॲक्शन एखादी चालू असेल भूतकाळामध्येच, तर त्यावेळेस आपण कोणता टेन्स वापरतो, तर पास्ट कंटिन्युअस टेन्स. हेल्पिंग वर्ब कोणते, वॉज आणि वेअर. अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट यू हॅव टू यूज द वॉज अँड वर, दीज टू हेल्पिंग वर्ब्स. ओके, हे झालं अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह आणि इंटरॉगेटिव्ह. ह्याचंच आपल्याला WH काय. WH सिम्पल आहे, एकच कुठला तर WH कधी लिहित होतो, कधी, वेन, केव्हा. म्हणजेच वेन वॉज ही रायटिंग ऑन द बोर्ड. येस, करेक्ट. हे झालं तुमचं बेस 4 फॉर्म. ओके, ह्याच्यानंतरचे जे एक्झाम्पल्स आहेत ना, मल्टिपल एक्झाम्पल्स आपण रिवाईज करणार आहे, इथं फॉलो घेणार आहे सगळे एक्झामचं. हे व्यवस्थित बघा, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंटरॉगेटिव्ह आणि WH, कारण हे महत्त्वाचं आहे. ह्याच टाईपमध्ये तुमचं वाक्य असणार आहे परीक्षेमध्ये किंवा पुस्तकामध्ये सुद्धा. याच प्रकारचे वाक्य असते, समजले पाहिजेत आपल्याला वाचताना, मिनिंग कळला पाहिजे, काय म्हणते सेंटेन्सला नेमकं म्हणायचं काय, या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या पाहिजेत. जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यानंतरच अशा गोष्टी समजत असतात. हे लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा, आपण पुढचे एक्झाम्पल्स बघूया. ओके, हे झाले. आता त्यानंतर तुम्ही काय वर्ब चेंज करणार फक्त आणि सब्जेक्ट चेंज करणार, त्यानंतर तुम्हाला वाक्य बनवता येतात. ओके, हुशार आहे तुम्ही. तर बघा काय होणार, दुसरं वाक्य बघा. पहिलं झालं ते आपलं दुसरं, दे वर वॉकिंग ऑन द रोड. बरोबर आहे, ते रस्त्यावर चालत होते. तिसरं शी नंतर काय येणार, वॉज. शी वॉज ड्रायव्हिंग, DRIVING, ड्रायव्हिंग अ कार. ती काय चालवत होती, ती एक कार चालवत होती. शी वॉज ड्रायव्हिंग अ कार. त्याच्यानंतर ही घ्या, ही वॉज ड्रिंकिंग, ही वॉज ड्रिंकिंग वॉटर. तो काय होता, पाणी पीत. अशा पद्धतीचे छोटे छोटे वाक्य बनवा, कारण काय होईल, छोटे छोटे वाक्य बनवतो तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर होईल आणि त्यानंतरच तुम्हाला मोठे मोठे वाक्य बनवता येतील, मोठे वाक्य काय बोलता येतील, लिहिता येतील. ओके, त्यानंतर पुढचं आय राहिलं. आय वॉज काय करत होता तुम्ही लिहा, आय वॉज स्पीकिंग, SPEAK, स्पीकिंग इन इंग्लिश लँग्वेज. ओके, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलत होता. वॉज आहे, आयच्या नंतर काय वापरतो आपण, वॉज वापरतो. काय राहिलं आता, त्याच्यानंतर यू, 6 नंबरचा सेंटेन्स आहे. यूच्या नंतर काय येणार, वर येणार. यू वर टॉकिंग टू युअर फ्रेंड, FRIEND. तुम्ही तुमच्या मित्रासोबत गप्पा मारत होता, तुम्ही तुमच्या मित्रासोबत बोलत होता. ओके, हे झाले तुमचे पास्ट कंटिन्यूमध्ये एक्झाम्पल्स. ओके, आता महत्त्वाची गोष्ट काय माहिती आहे का, आपण हे बेसिक आहे, हा बेस आहे, ह्याच्यावरच आधारित तुम्ही बाकी कुठल्याही फॉर्मेशनमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचं वाक्य बनवू शकता. लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढा. तर विषय काय आहे, तर हे कळलं पाहिजे तुम्हाला, हे पर्सनल प्रोनाउन कळले पाहिजे. हिच्या जागी कोणी व्यक्तीचं नाव असेल, मुलाचं असेल तर तुम्ही वॉज वापरणार. शीच्या जागी कुठल्या मुलीचं नाव असू शकतं, तुम्ही वॉज वापरणार. किंवा एकापेक्षा जास्त लोक असतील किंवा 2-3 लोकांचे नाव एकत्र दिले असतील तर ते प्लुरल होणार सब्जेक्ट, त्यामुळे तुम्ही वर वापरणार. अशा पद्धतीनं तुम्हाला चेंजेस समजता आले पाहिजेत. ओके, हे झाले तुमचे पास्ट कंटिन्युअस टेन्सचे एक्झाम्पल. सिंपल आहे, सोपं आहे, समजून घ्या व्यवस्थित. 4 प्रकारामध्ये बनवायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त वाक्य स्वतः बनवा. ओके, काय बनवायचं, फक्त तुम्हाला सब्जेक्ट घ्यायचा आहे, वरचा 4था फॉर्म घ्यायचा आहे, वॉज आणि वेअर तर तुम्हाला दिलेलंच आहे सगळे. हे व्यवस्थित व्हिडिओ व्यवस्थित बघा, नाही समजला परत बघा. जास्त कॉम्प्लिकेटेड काहीच नाही, एकदम सिम्पल आणि शॉर्ट बट स्वीटमध्ये आपण सांगतोय, कारण का परीक्षेला एवढंच येणार आहे, जास्त याच्यामध्ये डिटेलमध्ये जायचं नाही. बाकीचा वेळ आहे आपल्याला, चांगला अभ्यास करा आणि परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आला असेल लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नालंदा द सेंटर ऑफ एक्सलन्स या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. धन्यवाद. आता पास्टमधले 2 प्रकार बघितले, आता पास्ट टेन्समधला तिसरा प्रकार आहे पास्ट परफेक्ट टेन्स. त्यालाच मराठीत म्हणतो आपण पूर्ण भूतकाळ. ओके, तर याला पूर्ण भूतकाळ म्हणतो. म्हणजेच कधी वापरतो हा टेन्स, जर तुमची एखादी ॲक्शन भूतकाळामध्ये चालू झाली, भूतकाळामध्ये संपलेली, कंप्लीट झालेली पूर्णपणे, तर त्यावेळेस त्याला आपण म्हणतो पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ. ह्याचं स्ट्रक्चर काय, तर तुम्ही अगोदर सब्जेक्ट वापरणार, सब्जेक्टनंतर तुमचं हेल्पिंग वर्ब येईल, हॅड आणि वर्बचा तिसरा फॉर्म आणि लास्ट आहे तुमचं ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट. ऑब्जेक्टच्या नंतर कॉम्प्लिमेंट असतं, जो ऑब्जेक्टच्या नंतरचा पार्ट असतो तो कॉम्प्लिमेंट असतो, तो लिहिला नाही तरी चालते. सध्याला फक्त ऑब्जेक्टपर्यंत लक्षात ठेवा. आता हॅड जे आहे ते सर्व सब्जेक्टच्या पुढं तुम्ही यूज करू शकता. सर्व पर्सनल प्रोनाउन जेवढे आहेत, सिंग्युलर असेल, प्लुरल असेल किंवा सब्जेक्ट सिंग्युलर असेल, प्लुरल असेल, प्रोनाउन कोणते असतील तर तुम्ही त्यांच्या पुढे काय यूज करू शकता, पास्ट परफेक्ट टेन्समध्ये हॅड यूज करता. तर हॅडला 2 अर्थ आहेत. हॅडला काय आहेत, 2 अर्थ आहेत. ओके, जसं हॅव आणि हॅजला प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅजला 2 अर्थ होते, जवळ आहे आणि केलेलं आहे. एखादी ॲक्शन केलेली आहे तर त्यावेळेस जवळ आहे आणि केलेलं आहे होतं,
त्याचंच पास्ट व्हर्जन आहे तुमचं. दोन, जवळ होतं. पास्टमध्ये काय, प्रेझेंटमध्ये जर असेल जवळ आहे होतं तर पास्टमध्ये होतं असणार आहे. आणि दुसरा अर्थ आहे केलेलं होतं. एखादं काम तुम्ही भूतकाळात काय केलेलं होतं किंवा केलेले होते किंवा केलेले होते असं म्हणणार तुम्ही. ओके, जवळ होतं आणि केलेलं होतं. एक्झाम्पल घेऊया, जास्त चांगलं समजेल तुम्हाला. तर एक एक्झाम्पल बघा. पहिल्यांदा एक एक्झाम्पल मी काय करतोय, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो आणि WH मध्ये करून दाखवतो. बाकी मग सिम्पली आपण मल्टिपल एक्झाम्पल्स काय करतोय, प्रॅक्टिस करतोय. ओके, फर्स्ट आहे काय करणार, सब्जेक्ट घ्या कोणताही, आय किंवा ही घ्या, ही हॅड. तिसरं फॉर्म काय, राईटचं रिटर्न. ही हॅड रिटर्न ऑन द बोर्ड. त्यांनी बोर्डवर काय केलं, BOARD, त्यांनी बोर्डवर लिहिलं होतं. अर्थ काय होणार याचा, त्यांनी बोर्डवरती लिहिलेलं होतं, बोर्डवर लिहिलेलं होतं. ओके, त्याचा निगेटिव्ह होणार आहे, ही हॅड नॉट रिटर्न ऑन द बोर्ड. हे झालं तुमचं निगेटिव्ह वाक्य. ओके, प्रॅक्टिससाठी हे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करायचं ते वेगळा प्रकार आहे, तो आपण नंतर बघूयात. सध्याला हे लक्षात ठेवा. तिसरा आहे एक्स नो टाईप. हॅड ही रिटर्न ऑन द बोर्ड. हे झालं तुमचं इंटरोगेटिव्ह. ओके, इंटरोगेटिव्हमध्येच येस नो टाईप. चौथं आहे WH मध्ये तुम्ही कुठलाही एक WH वापरा. हाव किंवा वाय घ्या, वेन घ्या. वाय हॅड ही रिटर्न, WRITTEN, रिटर्न ऑन द बोर्ड. ओके, ऑन द बोर्ड. कशात चेंजेस होते, काय चेंजेस होते तुम्हाला समजायला पाहिजे. आपण आता खूप पुढं आलेलो आहे ना. सब्जेक्ट अगोदर, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, मग वर्बचं तिसरं फॉर्म आणि ऑब्जेक्ट. इकडं फक्त एक हेल्पिंग वर्ब वापरायचं आहे येस नोला, आणि त्या इथं खाली WH वर्ड वापरायचं आहे. ओके, हे झालं तुमचं बेसिक 4 सेंटेन्सेस. ओके, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, त्याच्यानंतर येस नो आणि हे. एकदा लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा किंवा तुम्ही काय रिवाईज करायला तुम्हाला काय हेल्प होईल. ओके, ह्याच्यानंतर आहे तुमचं पुढचे एक्झाम्पल्स आपण प्रयत्न करूयात किंवा प्रॅक्टिस करूयात. तर बघा, सरावासाठी म्हणून एक्झाम्पल घेतोय काही. ओके, दे हॅड, पेन दुसरा वापरतो मी, ब्ल्यू पेन घेऊयात आपण. दे हॅड वॉकचा तिसरा फॉर्म काय येईल, वॉक्ड, WALKD. दे हॅड वॉक्ड ऑन द रोड, ROAD. ते रस्त्यावर चाललेले होते. पुढं तिने स्वयंपाक बनवलेला होता. कसं होईल, शी हॅड कुक्ड, COOKD. शी हॅड कुक्ड फूड किंवा शी हॅड कुक्ड फॉर मी. फॉर अस करा किंवा मी करा, काही चालते ते. अस म्हणजे आम्हाला, मी म्हणजे मला, एकट्याला किंवा एकापेक्षा जास्त लोकांना. त्याच्यानंतर आहे आय हॅड. तुम्ही स्वतः बोल, आय हॅड. गोचं तिसरं फॉर्म काय, गॉन. आय हॅड गॉन. कुठं जाणार तुम्ही, लिहा होम. आय हॅड गॉन होम. मी घरी गेलेलो होतो. ओके, त्यानंतर यू घ्या. यू हॅड कोणता वर्ब घेणार आहे तुम्ही, लर्न घ्या. यू हॅड लर्न, LEARNED. यू हॅड लर्न इंग्लिश सब्जेक्ट, ENGLISH, इंग्लिश लँग्वेज. तुम्ही लँग्वेज घ्या, सब्जेक्ट घ्या, चालतं का, LANGUAGE, लँग्वेज. ओके, आय हॅड लर्न इंग्लिश लँग्वेज. मी इंग्लिश लँग्वेज शिकलेलं होतं. म्हणजे आता विसरले का, नाही. एकदा शिकलेली लँग्वेज कधी विसरत नाही, एकदा व्यवस्थित शिकायचं पण ते कधीच विसरत नाही. अशा पद्धतीने अजून एक्झाम्पल घेतले. तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित एक्झाम्पल घ्या, फाइंड आउट करा. पुस्तकामध्ये कुठं सापडते का बघा, रोज प्रॅक्टिस करा. 2-2, 3-3, 4-4. एक टेन्स एक घ्या, त्याच्यानंतर एकदा परफेक्ट झालं टेन्स कधीच विसरत नाही, मरेपर्यंत कधीच टेन्स विसरत नाही. एकदा फक्त जेवढं प्रॉपर आहे, जे गोष्टी महत्त्वाच्या आहेत ना, त्या गोष्टी एकदा शिकून घ्यायच्या आणि त्यानंतर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करत जायचं. ऑटोमॅटिक होत जाते डेव्हलपमेंट. एकदा बेसिक कळलं ना तर ऑटोमॅटिक इम्प्रूव्हमेंट किंवा त्याच्यामध्ये अपडेट जे काही ना आपल्या नॉलेजमध्ये होत जातं. त्यामुळे बेसिक व्यवस्थित करायचं, बेसिक स्ट्रॉंग करायचं. हे बेसिक आहे सगळं. ओके, तर इथंपर्यंत आहे आपला पास्ट परफेक्ट टेन्स बघितला आपण. हॅड, आता ह्याचं एक हॅडचं म्हटलं, हे केलेलं आहे, ॲक्शन सगळे झाले तिथं. फक्त इन्फॉर्मेशनचं बघा काय होईल. 5वं एक्झाम्पल घेऊ, फक्त जस्ट फॉर जवळ होते हे कॉन्सेप्ट समजण्यासाठी. आय हॅड अ बाईक. माझ्याकडे काय होती, एक गाडी होती. आता एका ती गाडी नसणार आहे किंवा असणार आहे, कुठली पॉसिबिलिटी असू शकते. त्याच्यानंतर दे हॅड अ बिग हाऊस. त्यांच्याकडे काय होतं, एक मोठं घर होतं. ह्याच्यामध्ये फक्त हॅड आलेलं आहे आणि मेन वर्ब आला नाही, त्यामुळे हे जे हॅड आहे तेच मेन वर्बचं काम करत असतं. बरोबर आहे. त्यामुळे ह्या वाक्यांमध्ये फक्त इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ह्या 2 वाक्यांमध्ये. आणि ह्या वरच्या वाक्यांमध्ये सगळ्या काय इथे तुमचं ॲक्शन आहे. त्यामुळं त्या दोन्हीमध्ये फरक आहे. हॅडचा अर्थ 2 सांगितला, एक तर जवळ होते किंवा जवळ होतं किंवा ॲक्शन केलेली होती, हॅड आहे. ओके, सेम टू सेम आहे. व्यवस्थित समजून घ्या.
काय डिफरन्शिएस आहेत किंवा काय फरक आहे दोघींमध्ये किंवा प्रत्येक टेन्समध्ये कसा फरक होत जातो तो तुम्हाला समजून येईल. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तुम्ही तेवढं जास्त तुम्हाला सिंपल जाणार. कुठलाही टॉपिक असो, कुठलाही सब्जेक्ट असो, जगातील कुठलीच गोष्ट अवघड नाही. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीला फेस करत नाही तोपर्यंत कुठलीच गोष्ट तुम्हाला सोपी जाणार. त्यामुळं आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. अभ्यासात प्रॉब्लेम आला विचारा, कमेंट करा आणि असे व्हिडिओज जे आहेत ते तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ग्रामीण भागातल्या लोकांपर्यंत हे किंवा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचतील. शॉर्ट बट स्वीट आहे. मी परत सांगतो की याच्यामध्ये जास्त डिटेलिंग नाही. बेसिक जे पाहिजे तुम्हाला एक्झामसाठी आणि तुमच्या नॉलेजला इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी, वाचलेलं समजण्यासाठी तेवढ्या गोष्टी आपण इथे कव्हर करतोय. त्यानंतर सेंटर ऑफ एक्सलन्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा की ज्यांनाही अशा पद्धतीचे अभ्यासपूर्ण व्हिडिओज काय भेटतील प्रॅक्टिससाठी. त्यानंतर बघा आता काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स काय स्ट्रक्चर काय, तर तुम्ही व्यवस्थित जर रेग्युलर जर व्हिडिओ फॉलो करत असेल किंवा रेग्युलर जर अभ्यास करत असेल तर तुम्हाला हळूहळू समजत असेल की कशा पद्धतीनं चेंजेस होत चाललेले. पास्ट परफेक्टचाच पुढचं काय पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. स्ट्रक्चर काय, अगोदर सब्जेक्ट आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब कोणतं वापरतो आपण, हॅड, त्यासोबतच आपण बिन वापरतो. कंटिन्युअस मध्ये काय होणार, परफेक्ट कंटिन्युअस मध्ये बिन यायलाच पाहिजे, पास्ट असो, प्रेझेंट असो किंवा फ्युचर असो. आणि वर्बचा चौथा फॉर्म म्हणजे आयएनजी फॉर्म आणि ऑब्जेक्ट. अशा पद्धतीनं आपला हा स्ट्रक्चर आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा. ओके, याचे अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, येस नो आणि डब्ल्यूएच काय काय ते बघूयात एक्झाम्पल्स. फर्स्ट आहे कोणतं, आय हॅड बीन. ओके, सब्जेक्ट आहे आय हॅड बीन झालं तुमचं हेल्पिंग. बीचं चौथा फॉर्म आय हॅव बीन रायटिंग ऑन द बोर्ड. आता हे याचा अर्थ काय मराठीमध्ये, तर मी बोर्डवरती लिहित आलेलो होतो. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा सिन्स आणि फॉर तुम्ही वापरू शकता. सिन्स पॉइंट ऑफ टाइम. ओके, सिन्स कधी वापरतो आपण, सिन्स इथं लिहितो मी सिन्स. कधी म्हटलं मी तुम्हाला, पॉइंट ऑफ टाइम. येस, आणि जे फॉर आहे तुमचं फॉर, ते फॉर कधी वापरणार मग तुम्ही, फॉर वापरणार आहे तुम्ही फॉर हे जे आहे तुम्ही वापरणार आहे ड्युरेशन ऑफ टाइम. ड्युरेशन म्हणा किंवा पिरियड ऑफ टाइम म्हणा, पिरियड ऑफ टाइम. आता ह्या दोन्हीचा अर्थ तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ह्या टेन्समध्ये व्यवस्थित डिटेलमध्ये सांगितलंय. तर तो व्हिडिओ व्यवस्थित बघा, डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुम्हाला लिंक होईल, ते सगळे व्हिडिओज काय होतील, क्लिक होतील कशामध्ये काय. ओके, त्यानंतर पॉइंट ऑफ टाइम आहे एखाद्या विशिष्ट टायमिंग पासून, हा एक विशिष्ट टाइम आहे, पर्टिक्युलर टाइम, इथं पासून एखादी ऍक्शन आहे ती चालू आहे अशी, त्याला म्हणतो आपण पॉइंट ऑफ टाइम म्हणजे चालूचे. त्यावेळेस सिन्स वापरतो, सिन्स 1947, सिन्स 2014, सिन्स मॉर्निंग किंवा सिन्स आफ्टरनून किंवा सिन्स इव्हनिंग किंवा सिन्स यस्टरडे किंवा सिन्स लास्ट वीक अशा पद्धतीने आपण बोलत असतो. ओके, आणि फॉर काय, तर तुमचा हा जो टाइम आहे आणि हा जो टाइम आहे, तर ह्या टाइम मधलाच हा पर्टिक्युलर बद्दल तुम्हाला ज्यावेळेस बोलायचं असते त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार, फॉर वापरणार. म्हणजेच मी काय म्हणणार, फॉर 2 hours, येस, फॉर 2 months, फॉर 2 weeks, फॉर 2 days अशा पद्धतीने आपण बोलत असतो. आता मी इथे म्हटलं आय हॅड बीन रायटिंग ऑन द बोर्ड, ह्याला जर मी फॉर वापरलं तर तिथे काय होणार, 2 hours, म्हणजे मी 2 तासापासून काय करतो, बोर्डवरती लिहित आहे अशा पद्धतीने. किंवा मी जर सिन्स वापरलं तर वाक्य कसं होणार, तर आय हॅड बीन रायटिंग ऑन द बोर्ड सिन्स मॉर्निंग, सकाळपासून लिहितोय मी. त्याला पर्टिक्युलर टाइम पिरियड आहे का, नाही, एकदा पॉइंट ऑफ टाइम आहे आणि तिथून आतापर्यंत लिहितोय. तसंच ह्याचं काय होणार, आता कळलं सिन्स आणि फॉरचं. आता याचं निगेटिव्ह करायचं आपल्याला. काय होणार निगेटिव्ह, आय हॅड नॉट, 2 ऑक्झिलरी वर्बच्या मध्ये नॉट आला पाहिजे. आय हॅड नॉट बीन रायटिंग, बीचं थर्ड फॉर्म काय, रायटिंग ऑन द बोर्ड. अशा पद्धतीनं तुमचं ह्याचं निगेटिव्ह होणार. ओके, ह्याचंच येस नो टाईप कसं होणार, येस नो टाईप मध्ये फक्त आपल्याला वर्ब पहिल्यांदा आणायचा असतो. हॅड आय बीन रायटिंग ऑन द बोर्ड. येस, करेक्ट आहे, कळायलाच पाहिजे, याच्यात काय अवघड नाही. त्याच्यानंतर WH, वाय घेतोय आपण त्यामुळे वायच घेऊ. वाय हॅड आय बीन रायटिंग ऑन द बोर्ड. अशा पद्धतीनं काय होतील अफर्मेटिव्ह निगेटिव्ह. अर्थ काय, आय हॅड बीन रायटिंग ऑन द बोर्ड, मी बोर्डवरती लिहित आलेला होतो. आय हॅड नॉट, मी बोर्डवरती लिहित आलेला नव्हतो. त्यानंतर मी बोर्डवरती लिहित आलेला होतो का, हॅड आय बीन रायटिंग ऑन द बोर्ड, मी बोर्डवरती लिहित आलेला होतो का, असं म्हणायचं नंतर हॅड आय बीन रायटिंग ऑन द बोर्ड. क्वेश्चन मार्क विसरत असेल मी, पण तुम्ही विसरू नका. वाय हॅड आय बीन रायटिंग ऑन द बोर्ड, मी बोर्डवरती का लिहित आलेला होतो, हे सुद्धा तुम्हाला म्हणायचं असेल इंग्लिश मध्ये, मी बोर्डवरती का लिहित आलेलो होतो, तर इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, वाय हॅड आय बीन रायटिंग ऑन द बोर्ड. अशा पद्धतीने. ओके, हे झालं बेसिक स्ट्रक्चर किंवा बेसिक स्ट्रक्चर आणि त्याचं
सिन्स आणि फॉरचा यूज. आता सिन्स आणि फॉर तुम्ही लावू शकता, तुम्हाला सांगितलं परत, ते जास्त किचकट होईल आणि परीक्षेला ते येणार नाही. आपलं फक्त 10वी आणि 9वी, जास्तीत जास्त 9वी आणि 10वीच्या बघतोय. 11वी 12वी त्याच्या पुढे जर गेलं किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी जर गेलं तर हे थोडं अजून वेगळ्या पद्धतीने आपण ह्याच्यात जास्त डिटेलमध्ये जाऊ शकतो. पण सध्याला आपण बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सगळं करतोय, तेवढं लक्षात ठेवा. नाही तर परत म्हणचाल की एवढं शिकवलं, तेवढं शिकवलं, एवढं सांगितलं, हे सांगितलं, ते सांगितलं नाही, असं काहीच नाही. फक्त बोर्डासाठी आपण हे बघतोय की तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे, बेसिक अंडरस्टँडिंग असली पाहिजे. यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर बेसिक नॉलेज, बेसिक अंडरस्टँडिंग, देन यू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश लँग्वेज प्रॉपरली. येस, दॅट इज द बेसिक कॉन्सेप्ट आय हॅव टीचिंग हिअर. ओके, येस. पुढे आता एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल आहे, आय हॅड बीन रायटिंग ऑन द बोर्ड झालं. दुसरं एक्झाम्पल बघा, वेगवेगळ्या पद्धतीचे एक्झाम्पल्स बघूया. दुसरं एक्झाम्पल आहे ते पहिलं होतं, हे दुसरं बघा. शी हॅड बीन. ओके, शी सब्जेक्ट आहे, हॅड बीन घेतलं. शी हॅड बीन कुकिंग. चौथं फॉर्म काय, शी हॅड बीन कुकिंग फॉर अस. मग आता इथं तुम्ही फुल स्टॉप देऊन वाक्य संपवू शकता, किंवा ह्याच्या पुढे जर तुम्हाला वाढायचं असेल तर लिहिणार शी हॅड बीन कुकिंग फॉर अस सिन्स मॉर्निंग. सकाळपासून ती आमच्यासाठी काय बनते, आपली आई आपल्यासाठी स्वयंपाक बनवते. मग तुम्ही काय म्हणणार, सकाळपासून माझी आई माझा स्वयंपाक बनवत होती असं म्हणणार असं काय म्हणणार, शी हॅड बीन कुकिंग फॉर अस सिन्स मॉर्निंग. ती आमच्यासाठी सकाळपासून काय करत होती, स्वयंपाक बनवते आणि आम्ही मस्तपैकी मोबाईलमध्ये बघत रील बघत बसलो होतो असं म्हणणार तुम्ही. ओके, मग हे कळलं. त्यानंतर तिसरा एक्झाम्पल बघा. ही हॅड बीन स्टडिंग, STUDY, स्टडी ING. ही हॅड बीन स्टडिंग मॅथ. ही हॅड बीन स्टडिंग मॅथमॅटिक्सचा अभ्यास करू द्यायला. ही हॅड बीन स्टडिंग मॅथमॅटिक्स सिन्स मॉर्निंग. ठीक आहे, इथं तुम्ही न घ्या, फक्त मी सांगतो तुम्हाला कन्फ्युज होणार. शी हॅड बीन स्टडिंग मॅथमॅटिक्स. तो मॅथमॅटिक्सचा अभ्यास करत होता असं म्हणणार. तो मॅथमॅटिक्सचा अभ्यास करत होता. कधीपासून जर सांगायचं असेल तर सिन्स मॉर्निंग, किंवा 2 तास करत असेल तर फॉर 2 hours अशा पद्धतीने सांगणार. येस. पुढं दे हॅड बीन वॉकिंग ऑन द फुटपाथ करा किंवा ऑन द रोड करा, कोई भी चले, कोई प्रॉब्लम नहीं है, कुछ भी चल सकता है. हमें सिर्फ कॉन्सेप्ट समझना है और कॉन्सेप्ट के बाद हमें कोई सा भी एग्जाम आने दो, कोई सा भी एग्जाम्पल आने दो, उसको गलत नहीं करना है. ओके, समझ में आ गया? डू अंडरस्टैंड दिस? यस, समझ में आना चाहिए, समजायलाच पाहिजे. दे हॅड बीन वॉकिंग ऑन द रोड. ते रस्त्यावरती चालत होते. यस, ते रस्त्यावरती काय होते, चालत होते. जर कधीपासून सांगायचं असेल तर तोच कॉन्सेप्ट आहे. 2 तास चालत असतील तर फॉर 2 hours, 3 तास फॉर 3 hours, किंवा पर्टिक्युलर पॉईंट असेल सकाळपासून चालत तर सिन्स मॉर्निंग म्हणा. सिन्स इव्हनिंगला चालतो, सहसा मॉर्निंग आणि इव्हनिंग असते. सिन्स मॉर्निंग, सिन्स इव्हनिंग. ओके, कळलंय. त्यानंतर आहे यू हॅड बीन काय करणार, स्पीकिंग करू. यू हॅड बीन स्पीकिंग इंग्लिश. ओके, इंग्लिश ENGLISH इंग्लिश लँग्वेज. यू हॅड बीन स्पीकिंग इंग्लिश लँग्वेज. तू इंग्रजी बोलत होतास किंवा तू इंग्रजी बोलत आलेला होतास. अशा पद्धतीनं काय होणार, तो मॅथमॅटिक्सचा अभ्यास करत आलेला होता सिन्स मॉर्निंग. ते रस्त्यावर चालत होते किंवा ती रस्त्यावर चालत आलेले होते. चालत आहे असं, चालत होते असं जर असेल ना तर तिथं मी काय म्हणणार आहे, जर तिथं बोललो असेल तसं तर तिथे काय चालत आलेले होते. एखादी ऍक्शन आहे करत आलेली होती किंवा करत आले किंवा संपत आलेले किंवा एखाद्या पॉईंट पासून चालू झाले, त्यावेळेस तुम्ही काय हा टेन्स वापरा. म्हणजे याचं कारण शी हॅड बीन कुकिंग फॉर अस, ती आमच्यासाठी स्वयंपाक बनवत आलेली होती. ही हॅड बीन स्टडिंग मॅथ, तो मॅथमॅटिक्सचा अभ्यास करत आलेला होता. करेक्ट होईल हे. दे हॅड बीन वॉकिंग ऑन द रोड, ते रस्त्यावरती चालत आलेले होते, रस्त्यावरून किंवा रस्त्यावर. यू हॅड बीन स्पीकिंग इंग्लिश लँग्वेज, तो किंवा तू किंवा तुम्ही इंग्लिश लँग्वेज बोलत आलेला होता. अशा पद्धतीने होईल मराठी इंग्लिशचं. आणि या पद्धतीने सिन्स फॉरचा आहे हा कॉन्सेप्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स व्यवस्थित लक्ष ठेवा. हा झाला आपला प्रेझेंट टेन्स बघितला आपण. पास्ट टेन्स बघितलं, 4 प्रकार म्हणजे 8 टाइप्स बघितले, सब टाइप्स. याच्यानंतर आपला आहे फ्युचर टेन्स. त्याच्यामध्ये सुद्धा 4 टॉपिक, 4 टाइप्स एकदम व्यवस्थित किंवा सोप्या भाषेमध्ये आणि तुम्हाला समजेल असं आणि परीक्षेमध्ये मार्क पडतील याच दृष्टिकोनातून एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओज बनवतोय, अभ्यास करून घेतोय. जास्तीत जास्त एक्झाम्पल सोडवा, सिंपल आहे. स्ट्रक्चरमध्ये टाकायचं, स्ट्रक्चरला सोडायचं नाही आणि हे पॉईंट्स इकडे दिलेले ते विसरायचे नाही. कुठल्या टेन्समध्ये कोणता ऑक्झिलरी वर्ब कशाच्या पुढे आपण म्हणजे सब्जेक्टनुसार कसं यूज करतो तेवढं लक्षात ठेवायचं. बाकी सगळं सिंपल आहे, प्रश्न सुद्धा सिंपल आहे, त्याची सुद्धा आपण येणाऱ्या काळात प्रॅक्टिस करूयात. तोपर्यंत मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नालंदा सेंटर ऑफ एक्सेल या चॅनलला सगळ्यांपर्यंत पोहोचा, जेणेकरून त्यांच्या अभ्यासामध्ये काय होईल, हेल्प होईल. वाईट काहीच नाही, फ्री आहे सगळं. सबस्क्राईब करा, शेअर करा. शेवटचा टेन्स कोणता, फ्युचर टेन्स मधला पहिला प्रकार आहे सिंपल फ्युचर टेन्स. नावातच आहे, सिंपल आहे, पण फ्युचरमधली एखादी ऍक्शन आहे नियमित घडणारी फ्युचरमधली, तर त्यावेळेस आपण कोणता टेन्स वापरतो, सिंपल फ्युचर टेन्स. त्याचं स्ट्रक्चर आहे, अगोदर येणार सब्जेक्ट, त्यानंतर
विल हे हेल्पिंग वर्ब वापरायचे. काही ठिकाणी विल आणि काही ठिकाणी शल असतं, पण आपण नेहमी विल यूज करणार आहे. त्यानंतर वर्बचं पहिलं फॉर्म आहे ना, सिम्पल आहे त्यामुळे वर्बचं पहिलं फॉर्म आणि ऑब्जेक्ट आहे सगळं शेवटी. तर हा तुमचा स्ट्रक्चर आहे, सिम्पल फ्युचर टेन्सचा स्ट्रक्चर आहे. तर याच्यामध्ये गोष्ट अशी आहे की भविष्यकाळामध्ये एखादी गोष्ट असेल आणि ती साध्या ह्याच्यामध्ये असेल किंवा नियमित असेल भविष्यकाळातली गोष्ट, त्यावेळेस आपण कोणता टेन्स वापरतो? सिम्पल फ्युचर टेन्स. फॉर एक्झाम्पल, आय विल प्ले क्रिकेट. सब्जेक्ट काय? आय विल प्ले क्रिकेट. आय विल प्ले क्रिकेट. अशा पद्धतीनं तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल सांगतोय, आय विल राईट अन एस्से किंवा शी विल राईट अन एस्से. बरोबर आहे. सब्जेक्ट शी, विल हेल्पिंग वर्ब, वर्बचा तिसरा फॉर्म राईट आणि ऑब्जेक्ट अँड एस्से. अशा पद्धतीनं सिम्पल फ्युचर टेन्स आपण सांगू शकतो. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे, माय फादर विल गो. सब्जेक्ट आहे तुमचं माय फादर विल गो. पहिलं, दुसरं, तिसरं एक्झाम्पल आहे, माय फादर विल गो टू मुंबई. लिहा कोलकाता कुठे लिहा? मुंबई, MUM मुंबई. ओके. म्हणजेच भविष्यकाळामध्ये म्हणतो मी खाईन, पिईन, जाईन, बसेन, उठन, हे जे गोष्टी आहेत भविष्यकाळामधल्या की जे होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये, त्यावेळेस आपण कोणता टेन्स म्हणतो? त्याला फ्युचर, सिम्पल फ्युचर टेन्स. खाईन, पिईन, करेन, जाईन, उठेन, बसेन, अशा पद्धतीचा जो ज्यावेळेस सेन्स असतो त्यावेळेस तो सिम्पल फ्युचर टेन्स असतो. हे 3 एक्झाम्पल बघा. आय विल प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळेन. शी विल राईट अन एस्से, ती एस्से लिहील. माय फादर विल गो टू मुंबई, माझे फादर कुठं जातील? मुंबईला जातील. ओके, किंवा जातील. त्यानंतर आहे, वी विल गो टू स्कूल अलोन. पुढचं एक्झाम्पल, वी विल गो टू स्कूल अलोन. मग काय म्हणणार? आम्ही एकटेच स्कूलला काय करतो? जाईन. वी विल गो टू स्कूल अलोन, आम्ही शाळेला एकटेच जाऊ किंवा जाईन. अशा पद्धतीनं फ्युचरमध्ये सिम्पल ॲक्शन आहे. त्यानंतर ही विल रिटर्न हर बुक. तो ही विल रिटर्न, RETURN, रिटर्न हर बुक. तो तिचं पुस्तक काय करेल? परत करेल. है ना, भविष्यातली घटना आहे, साधी आहे, त्याच्यामुळे हा सिम्पल फ्युचर टेन्स आहे. बघा स्ट्रक्चर, सब्जेक्ट विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल्स ह्या पद्धतीने आहेत. एकदा व्यवस्थित बघा, स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या. ओके. आता फ्युचर टेन्स मधला दुसरा प्रकार आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. नावामध्येच आहे कंटिन्युअस. एखादी जर ॲक्शन असेल आणि भविष्यकाळामध्ये जर ती चालू असेल तर त्यावेळेस आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा टेन्सचा प्रकार वापरत असतो. फ्युचर कंटिन्युअस टेन्स, चालू भविष्य काळ. त्याचं स्ट्रक्चर आहे, अगोदर सब्जेक्ट, त्यानंतर विल सोबत तुम्हाला बी घ्यावं लागते. सब्जेक्ट विल बी प्लस कंटिन्युअस ॲक्शन आहे म्हणून आपण ING वापरतो. ॲक्शन जर कंटिन्युअस असेल तर वर्बला चौथा फॉर्म किंवा वर्बचा चौथा फॉर्म आला पाहिजे. आणि ऑब्जेक्ट हा स्ट्रक्चर आहे, सब्जेक्ट विल बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल काय होईल मग? आय विल बी प्लेइंग क्रिकेट, CRICT. बघा, आय सब्जेक्ट आहे, विल बी तुमचं हेल्पिंग वर्ब, प्लेइंग वर्बचा चौथा फॉर्म आणि क्रिकेट हे काय झालं? ऑब्जेक्ट झालं. आय विल बी प्लेइंग क्रिकेट हे एकदम प्रॉपर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर. परत एकदा सांगतो, भविष्यकाळामध्ये एखादी ॲक्शन आहे आणि ती चालू आहे, आपण कंटिन्युअस टेन्स म्हणतो. म्हणजे चालू टेन्स आहे तो कोणता? भविष्यकाळातला. म्हणून उद्या तुम्हाला मी याच टायमिंगला काय करणार आहे? शिकवत असणार आहे. मराठीमध्ये काय होईल याचं? आय विल बी प्लेइंग क्रिकेट, मी क्रिकेट खेळत असेल. भविष्यकाळात आहे ना, असेल किंवा असेल. पुढं आय विल बी मीटिंग देम ॲट मार्केट किंवा आयच्या जागी दुसरं घ्या, ही घ्या. ही विल बी मीट फर्स्ट फॉर्म आहे, त्याचं चौथा फॉर्म. आय विल बी मीटिंग हिम ॲट स्कूल लिहा. मी त्याला शाळेमध्ये भेटत असेल. उद्या मी त्याला काय करत असेल? शाळेमध्ये भेटत असेल. ओके, हे झालं तुमचं कंटिन्युअस ॲक्शन इन फ्युचर. ओके. पुढचं आहे तुमचं, ही विल बी स्लीपिंग वेन यू कॉल हिम. शी विल बी स्लीपचं चौथं फॉर्म स्लीपिंग. शी विल बी स्लीपिंग वेन, ती झोपलेली होती केव्हा? तुम्ही ज्यावेळेस तिला कॉल कराल. ती झोपलेली असेल ज्यावेळेस तुम्ही तिला कॉल कराल. शी विल बी स्लीपिंग वेन यू कॉल हर. ती झोपलेली असेल किंवा झोपत असेल ज्यावेळेस तुम्ही तिला कॉल करता. ओके. पुढचं एक्झाम्पल आहे तुम्हाला त्याच्यासाठी, दे विल बी रायटिंग ऑन द बोर्ड. दे विल बी रायटिंग ऑन द बोर्ड. दे सब्जेक्ट, विल बी हेल्पिंग वर्ब, रायटिंग आहे तुमचं वर्बचा चौथा फॉर्म आणि ऑब्जेक्ट आहे ऑन द
बोर्ड. अशा पद्धतीनं तुम्हाला एक्झाम्पल सांगता येईल. अजून सांगा, आय झाले, ही शी हे सब्जेक्ट आहेत. या ठिकाणी तुम्ही कोणाचं नाव सुद्धा घेऊ शकता. रोहन घ्या. रोहन विल बी काय करते तो, रोहन विल बी गोईंग टू मार्केट. अशा पद्धतीनं तुम्ही तो मार्केटमध्ये जात असेल. त्यानंतर एखाद्या मुलीचं नाव घेऊ शकता किंवा एकापेक्षा जास्त लोकांचं नाव घेऊ शकता. मुलीचं घ्या, सीता विल बी काय करणार, ह्याचं एक वर्ब घेणार आहे. कोणतंही वर्ब तुम्ही घेऊ शकता. सीता विल बी कॉलिंग, कॉल घ्या, त्याला आयएनजी लावा. सीता विल बी कॉलिंग हर ब्रदर. सीता तिच्या ब्रदरला बोलवत असेल. ओके, फ्युचरमध्ये आहे ॲक्शन, पण ती ॲक्शन फ्युचरमधली कोणती, कंटिन्युअस टेन्समध्ये, म्हणजे चालू आहे, ती फ्युचरमध्येच आहे पण चालू असणार आहे. अशा पद्धतीने फ्युचर कंटिन्युअस टेन्स बघितला. सब्जेक्ट आहे विल बी प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. हे तुमचे एक्झाम्पल झाले. लिहा किंवा स्क्रीनशॉट काढा. फ्युचर कंटिन्युअस टेन्सच्या नंतर पुढचा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. ओके, ह्याला इंग्लिशमध्ये मराठीमध्ये म्हणतो पूर्ण भविष्य काळ. ओके, ह्याचं स्ट्रक्चर आहे. पूर्ण भविष्य काळ म्हणजे भविष्यकाळातलीच एखादी जी घटना आहे ती पूर्ण झालेली आहे, बोलायच्या टायमिंगपर्यंत काय झालेली आहे, ती कंप्लीट झालेली आहे. तर त्यावेळेस आपण कोणता टेन्स वापरतो, भविष्यकाळातला फ्युचर परफेक्ट टेन्स. ह्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस विल तर असणारच आहे कंटिन्यू तुमच्यासोबत. विल सोबत काय घ्यायचं तुम्हाला, हॅव. पण स्ट्रक्चर आहे परफेक्टचं. टेन्स कोणता आहे, परफेक्ट. त्याच्यामुळे तुम्हाला वर्बचा तिसरा फॉर्मच आला पाहिजे आणि शेवटी ऑब्जेक्ट असलं पाहिजे. लक्षात ठेवा, वर्बचा तिसरा फॉर्म म्हटलं की परफेक्ट टेन्स, आणि वर्बचा कंटिन्युअस टेन्स जर म्हटलं तर वर्बचा चौथा फॉर्म. दोन गोष्टी लक्षात ठेवा, कंटिन्युअस टेन्स असलं चौथा फॉर्म आणि परफेक्ट टेन्स असला वर्बचा तिसरा फॉर्म. परफेक्ट कंटिन्युअस असला चौथा फॉर्म. आणि जर टेन्सचा सिम्पल टेन्स असेल कुठलाही तर त्याचं वर्बचं पहिलं फॉर्म येणार, फक्त पास्ट टेन्स सोडून. पास्ट टेन्समध्ये दुसरा येणार, सिम्पल मध्ये पहिला वर्बचा फॉर्म, आणि फ्युचर सिम्पलमध्ये वर्बचा पहिला फॉर्म. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. एक्झाम्पल बघा, आय विल हॅव प्ले, वर्ब आहे त्याचा तिसरा फॉर्म प्लेड. आय विल हॅव प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलेलो किंवा मी क्रिकेट खेळलेला असेल. अशा पद्धतीने मी क्रिकेट खेळलेला असेल. भविष्यकाळामध्ये ॲक्शन आहे ती परफेक्ट झालेली आहे. पहिलं झालं एक्झाम्पल. दुसरं बघा, शी विल हॅव, राईटचं तिसरं फॉर्म रिटर्न. शी विल हॅव रिटर्न अ लेटर. ती पत्र लिहिलेली असेल किंवा तिनं पत्र लिहिलेलं असेल. फ्युचरमध्ये ॲक्शन कोणती आहे, परफेक्ट आहे. फ्युचरमध्ये लिहिलेली असेल, केलेली असेल, खाल्लेली असेल, पिलेली असेल. अशा पद्धतीचा ज्यावेळेस सेन्स येतो त्यावेळेस फ्युचर परफेक्ट टेन्स आपण सांगू शकतो. पुढचं एक्झाम्पल, विल हॅव प्लेड क्रिकेट. मी क्रिकेट खेळलेलो असेल किंवा खेळलेला असेल. शी विल हॅव रिटर्न अ लेटर. ती पत्र लिहिलेली असेल. ही विल हॅव फिनिश्ड द प्रोजेक्ट. तो किंवा त्याने प्रोजेक्ट कंप्लीट केलेला असेल किंवा त्याने प्रोजेक्ट फिनिश केलेला असेल. पुढचं चौथं, दे विल हॅव. दे सब्जेक्ट आहे, विल हॅव तुमचं हेल्पिंग वर्ब आहे. दे विल हॅव इटन, EATEN. इटचं तिसरं फॉर्म आहे इटन, डिनर. त्यांनी रात्रीचं जेवण केलेलं असेल. फ्युचरमध्ये असेल म्हटलं की फ्युचर येणार. ओके, त्याच्यानंतर दे विल हॅव अराइव्ह किंवा दे विल हॅव अराइव्ह ॲट होम. दे विल हॅव अराइव्ह ॲट होम. ते घरी आलेले असतील किंवा ते घरी आलेले असतील अशा पद्धतीने. असतील एकापेक्षा जास्त आहे, दे असतील येणार. ओके, त्याच्यानंतर यू विल हॅव रीड किंवा यू विल हॅव रेड. रीडचं तिसरं फॉर्म काय, रेड. READ तिसरंच फॉर्म आहे रीडचं. सेम आहे स्पेलिंग, त्याला फक्त उच्चार आपण रेड म्हणतो. ओके, पुढचं बघू एक्झाम्पल. द ट्रेन विल हॅव डिपार्टेड फ्रॉम प्लॅटफॉर्म नंबर जे काय असेल ते XYZ 1 2 3 कुठलंही असेल. ओके, द ट्रेन विल हॅव डिपार्टेड. तर ट्रेन निघून गेलेली असेल म्हणजे आम्ही पोहोचण्याच्या अगोदरच ट्रेन काय झाली असेल, निघून गेली असेल. त्यावेळेस तुम्हाला इंग्लिशमध्ये कसं म्हणणार, द ट्रेन विल हॅव डिपार्टेड. येस, अशा पद्धतीने फ्युचर परफेक्ट टेन्स बघितलं आपण. ह्याच्यानंतर हे एक्झाम्पल्स लिहून घ्या, स्ट्रक्चर लर्न करा, पाठ पाहिजे. ओके, एक्झाममध्ये प्रश्न येतो मेक चेंजेस किंवा चेंज करायचं असतं तुम्हाला किंवा टेन्स ओळखायचा असतो त्या पद्धतीने. ओके, स्क्रीनशॉट पडा किंवा लिहून घ्या. त्यानंतर पुढचा प्रकार आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ह्या प्रकारच्या टेन्समध्ये आपण असा जर सेन्स असेल मराठीमध्ये कशा पद्धतीचा, मी करत आलेला असेल, मी खात आलेला असेल, मी पीत आलेला असेल, मी जात आलेला असेल. अशा पद्धतीने ज्यावेळेस टेन्स किंवा सेन्स येत असतो वाक्यात बोलत असताना मराठीमध्ये, त्यावेळेस विल हॅव बीन
अशा पद्धतीचं सेंटेन्समध्ये कन्स्ट्रक्शन आलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल पहिले आपण स्ट्रक्चर बघूयाचं. तर काय असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे, त्यानंतर विल हॅव आणि बीन असेल. पुढचं आहे तुमचं वर्बचं चौथा फॉर्म, कंटिन्युअस आहे ना, कंटिन्युअस टेन्स म्हटलं की वर्बचा चौथा फॉर्म, आणि शेवटी काय ऑब्जेक्ट. आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितले, करत आलेला असेल, खात आलेला असेल, पित आलेला असेल, झोपत आलेला असेल, चालत आलेला असेल किंवा पळत आलेला असेल. अशा पद्धतीने ज्यावेळेस सेन्स असतो मराठीमध्ये त्यावेळेस हा टेन्स आपण वापरतो. एक्झाम्पल बघा, आय विल हॅव बीन. ओके, एवढं आलं. सब्जेक्ट आहे आय आणि हे विल हॅव बीन तुमचं हेल्पिंग वर्ब आहे. प्लेइंग, प्ले पहिलं फॉर्म, त्याला आय लावणार, चौथा फॉर्म होईल तो प्लेइंग क्रिकेट. मी क्रिकेट खेळत आलेला असेल. आता एक या ठिकाणी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या टेन्सच्या याच्यामध्ये सिन्स आणि फॉर. आता तुम्ही इथे सिन्स लावलं तर तुम्हाला त्या वर्षापासून आतापर्यंत किंवा त्या पॉईंट ऑफ टाइम पासून आतापर्यंत अशा पद्धतीने सांगता येईल. फॉर लावलं तर त्या दोन्ही दरम्यानचा काळ, म्हणजे सिन्स म्हणजे पॉईंट ऑफ टाइम आणि फॉर म्हणजे ड्युरेशन ऑफ टाइम. आता आय विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग असेल किंवा सिन्स आफ्टरनून असेल किंवा सिन्स इव्हनिंग असेल, काय असू शकतं. सिन्स काय मॉर्निंग, सिन्स मॉर्निंग असेल, सिन्स आफ्टरनून असेल, सिन्स इव्हनिंग असेल, काहीही असू शकतं. सिन्स म्हणजेच काय आपलं पॉईंट ऑफ टाइम आणि फॉर म्हणजे ड्युरेशन ऑफ टाइम. दोन वेळेच्या दरम्यानचा जो काळ असतो त्याला आपण त्याच्यासाठी फॉर वापरतो. आणि एका पॉईंट ऑफ टाइम असेल, एखादा पर्टिक्युलर टाइम आणि तिथून पुढे जर सांगायचं असेल तर त्यावेळेस सिन्स वापरतो. दुसरं एक्झाम्पल, शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर फॉर 20 मिनिट. ओके, ती 20 मिनिटापासून काय करत आलेली असेल, पत्र लिहित आलेली असेल. म्हणजे भविष्यकाळातलं. ज्या वाक्यामध्ये विल आलेलं आहे तो वाक्य भविष्यकाळातला असेल. फक्त पुढच्या गोष्टी चेक करायच्या. विल हॅव आहे का, विल हॅव बीन आहे ह्याचं किंवा विल बी आहे, तर याच्यामुळेच कंटिन्युअस आहे, परफेक्ट आहे का परफेक्ट कंटिन्युअस हे समजत असतं. दोन प्रकारचे प्रश्न असतात सांगितलंय, आयडेंटिफाय द टेन्स टाईप किंवा मेक सिम्पल प्रेझेंट टेन्स, मेक पास्ट परफेक्ट टेन्स. कुठल्याही पद्धतीने एक दिलेलं असतं त्याचं तुम्हाला कन्वर्ट करायचं असतं. त्यामुळे स्ट्रक्चर माहिती पाहिजे आणि एक्झाम्पल 5 एक्झाम्पल करा, प्रत्येक टाईपचे 5 एक्झाम्पल करा आणि स्ट्रक्चर एकदम लर्न करून ठेवा, एकदम तुम्हाला सिम्पल होऊन जाईल. बरोबर आहे. सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आणि ऑब्जेक्ट असेल. पुढचं एक्झाम्पल बघा, पुढचं एक्झाम्पल सांगा, ही विल हॅव किंवा शी विल हॅव बीन, ही विल हॅव बीन गोईंग टू स्कूल. तो शाळेत जात आलेला असेल. अशा पद्धतीने आपण काय सांगू शकतो, फ्युचर परफेक्ट टेन्सचे एक्झाम्पल सांगू शकतो. पुढचं एक्झाम्पल बघा, आय विल हॅव बीन स्टार्टिंग माय स्टार्टअप. आय विल हॅव बीन स्टार्टिंग माय स्टडी सिन्स 2016. अशा पद्धतीने इन युनिव्हर्सिटी ऑफ पुणे अशा पद्धतीने म्हणायचं. SPPU सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी असं म्हणतो आपण. आय विल हॅव बीन स्टार्टिंग स्टडी सिन्स 2026 इन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. अशा पद्धतीने ज्यावेळेस वाक्य आपल्याला फ्युचरमध्ये सांगायचं आहे, करत आलेलं असेल किंवा झालं असेल किंवा होत आलेला असेल, अशा पद्धतीने एखादी गोष्ट आहे ती करत आलेली असेल, फ्युचरमध्ये सांगायचं असेल तर फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आपण वापरतो. स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट विल हॅव बीन प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. एक्झाम्पल, आय विल हॅव बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून क्रिकेट खेळत आलेला असेल. शी विल हॅव बीन रायटिंग अ लेटर फॉर 20 मिनिट्स. ती 2 तासापासून पत्र लिहित आलेली असेल. ही विल हॅव बीन गोइंग टू स्कूल. तो शाळेत जात आलेला असेल. आय विल हॅव बीन स्टार्टिंग स्टडी सिन्स 2026 इन सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. मी 2026 पर्यंत माझा अभ्यास करत आलेला असेल. कुठं, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मध्ये. पुढचं एक्झाम्पल काय होतं, ही विल हॅव बीन सिंगिंग. ही घेतलं काय, आय ही शी 5 घ्या. दे विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग इन द पार्टी. ओके, ते पार्टीमध्ये गाणे गात आलेले असतील. अशा पद्धतीने त्यावेळेस आपण सांगतो, त्यावेळेस अशा वाक्य बनवायचे असतील. ओके, हे झालं तुमचं टेन्सवरती पूर्ण चॅप्टर. 12च्या 12 प्रकार बघितले, प्रेझेंट 4, फ्युचर 4 आणि पास्टचे 4. व्यवस्थित बघा, मित्रांना शेअर करा आणि परत बघा. 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या, स्ट्रक्चर लर्न पाहिजे, पाठच पाहिजे. स्ट्रक्चर शिवाय वाक्य बनवता येत नाही किंवा वास्ट रीडिंग पाहिजे, त्यावेळेस तुम्हाला ते कनेक्ट करता येतं तुमचा अभ्यास. अशा पद्धतीनं व्हिडिओ बघा व्यवस्थित
मित्रांना शेअर करा, प्रॅक्टिस करा एक्झाम्पल्स. तुम्ही स्वतः नवीन नवीन एक्झाम्पल्स बनवायचा प्रयत्न करा. वरचे 4 फॉर्म लक्षात ठेवा आणि मित्रांना व्हिडिओ शेअर करा. नालंदा एक्सलन्स सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा. आणि हे सगळे टेन्स असतील किंवा मॅथचे जे व्हिडिओ असतील ते प्रत्येक प्रॅक्टिस सेट आणि आता इतिहास भूगोलाचा आपण बघणार आहे, तर तेही लवकरात लवकर व्हिडिओ चॅनलवरती येतील. तर मित्रांपर्यंत शेअर करा किंवा तुमच्या आजूबाजूला जी लोक असतील किंवा जे विद्यार्थी असतील की ज्यांना क्लास लावता येत नाही किंवा क्लास लावायला पैसे वगैरे नसतील, तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत असे व्हिडिओ शेअर करा जे की ज्यांना फायदा होईल. सिंपल आणि शॉर्ट आणि स्वीट आहे, जास्त डिटेलमध्ये किंवा जास्त ग्रामॅटिकल रूल्समध्ये आपण जात नाही, एकदम सिंपल सांगतोय. हे अशा पद्धतीने आहे. तर एकच जसं आहे आपलं तसं की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.